एक चळवळ आहे की ज्या योगे आपल्यातील उद्योजकांना आपापल्या उद्योगात नवीन कल्पना वापरून आपला उद्योग कसा टिकवता येईल या दृष्टीने चर्चा करून देण्यास त्यांना एक प्लॅटफॉर्म दिला जातो। दर आठवड्याला आम्ही एक दिवस भेटत असतो, परंतु सध्याच्या काळात प्रचलित अशा ऑनलाईन माध्यमांद्वारे आमचं हे कार्य सुरू आहे। आजचा विषय हा अतिशय महत्त्वाचा आहे। सर्वसामान्यांना कायद्याबद्दल या विषयाचा अनुभव म्हणजे शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये एवढाच असतो, किंबहुना त्याबद्दल अज्ञानच असतं। परंतु हुशार उद्योजकाने जेथे उद्योग करायचा असतो तेथील कायदा जाणून घेणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्याच दृष्टीने हे आजचे सत्र अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला त्या विषयावरील गाढा अभ्यास असलेले वक्ते देखील लाभले आहेत। गायकवाड सर, तुमचं स्वागत। आणि नरेंद्र शिंदेकर, तुम्ही पुढील जे कोण वक्ते आहेत त्यांना प्लीज रिक्वेस्ट आहे। थँक्यू। नमस्कार, मी भूमाता या संस्थेची ओळख करून देण्यासाठी श्री प्रणव हिरवे यांना आमंत्रित करतो। त्यांनी भूमाता या संस्थेची ओळख करून द्यावी। धन्यवाद शिंदेकरजी। भूमाता या संस्थेची स्थापना 24 जानेवारी 1994 रोजी डॉक्टर बुधाजीराव मुळीक सर, PhD, कृषीरत्न, कृषीभूषण, PhD इन कृषी आणि जलसिंचन अभियांत्रिकी, अमेरिका येथून त्यांनी केली आणि भूमाता या संस्थेची स्थापना केली। तर भूमाता या संस्थेचं काम सामाजिक न्याय, शाश्वत विकास आणि महिला सबलीकरण या महत्वाच्या संस्थेवर, महत्वाच्या विषयांवर आहे। शेतकरी व शेती यासाठी सर्वतोपरी मदत हे प्रमुख धोरण या संस्थेचं आहे। माती परीक्षण करून शेतकऱ्यांना सल्ला देणे, शेततळी निर्माण करणे, तसेच पाण्याची समस्या दूर करणे हे महत्वाचं काम भूमाता ही संस्था करते आहे। तसेच शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शासन दरबारी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। तसेच शेतकरी कर्जमुक्ती कामही केलेलं आहे। महत्वाचं म्हणजे मेडिकल वेस्ट मॅनेजमेंट व राज्यस्तरीय कार्यशाळेमुळे या महत्वाच्या विषयावर कायदा झालेला आहे। से नो टू प्लास्टिक ही चळवळ पुणे शहरातील 1 लाख मुलांच्या सहभागासहित भूमाताने केलेली आहे। सायकल चालवा, प्रदूषण रोखा ही चळवळी त्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर रिसायकलिंग हे महत्वाचा विषय, यावरती पेपरच्या नोटबुकच्या 1 लाख वह्या केल्या आणि त्या विद्यार्थ्यांना दिल्या। यातील पेपर हा मुलांनीच गोळा केला होता। कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषण, त्याचबरोबर पुणे शहरातील टेकड्यावर वृक्षारोपण, पाषाण लेक मधील गाळ काढून तेथे वृक्षारोपण हे महत्वाचे कामही भूमाताने केलेले आहेत। बाळगंगा पूरग्रस्त आंदोलनही त्यांनी केलेले आहे। सध्याच्या काळात ह्या संकटाच्या घडीला कोरोना काळात गरजूंना मदतही केलेली आहे। त्याचप्रमाणे नेचर कॅम्प आणि ट्रेकिंग कॅम्प याद्वारे तरुणांमध्ये धाडस निर्माण केलेलं आहे। त्याचबरोबर सध्याच्या काळात शेतकऱ्यांना आणि तरुणांना विविध विषयांवर माहिती निर्माण व्हावी, माहिती मिळावी याच्यासाठी अतिशय उत्कृष्ट वक्ते या वेबिनारच्या मार्फतही सध्या भूमाता ही संस्था काम करत आहे। असे विविधांगी असे काम भूमाता संस्था मागील 25 वर्षांपेक्षाही जास्त वर्षांपासून करत आहे। तर अशी भूमाताची ओळख आहे। मी नरेंद्र शिंदेकरांना विनंती करतो की पुढील आता कार्यक्रम न्यावा। धन्यवाद। धन्यवाद प्रणव। मी भूमाता या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बुधाजीराव मुळीक सर यांची ओळख करून देतो। US मधील युटा या नामवंत विद्यापीठातून जलसिंचन इरिगेशन या विषयावर डॉक्टरेट मिळवली। महाराष्ट्र शासनाने प्रतिष्ठेचे असे कृषीरत्न व कृषीभूषण हे पुरस्कार सरांना प्रदान केले आहेत। पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या NDA गव्हर्नमेंटच्या कार्यकाळात एक्झिम बँकेवर संचालक म्हणून सरांनी काम पाहिले आहे। WWF इंडिया या वन्य प्राणी व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या जागतिक संघटनेचे
पुणे विभागाच्या मानस सचिव म्हणून सरांनी काम पाहिले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठाचे सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून सरांनी काम पाहिले आहे. शेतीचा फिरता दवाखाना ही संकल्पना सरांनी राबवली व त्याद्वारे हजारो हेक्टर जमिनीचे परीक्षण करून शेतकऱ्यांना कृषीविषयक सल्ले दिले. शेतकऱ्यांना प्रगतीशील शेतकऱ्यांना इस्रायलची शेती आधुनिक शेती पाहण्यासाठी दौरे केले. त्याचे दूरगामी असे परिणाम दिसून आले. भारतातून द्राक्ष व हापूस आंबे निर्यात करण्यासाठी सरांनी प्रयत्न केले व त्यास यशही आले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात प्रत्यक्ष भेट घेऊन सल्लामसलत केली आहे. ती सरांची मी थोडक्यात ओळख करून दिली. धन्यवाद. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व भूमाता या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उदाजीराव मोळीक सर यांना विनंती करतो की त्यांनी शेखर गायकवाड या आजच्या वक्त्यांचे ओळख करून द्यावी व व्याख्यानाबद्दल नेमकं गायकवाड सरांनी काय सांगावं याबद्दल बोलावे. धन्यवाद. नमस्कार. आजच्या उद्योजक मिलन आणि भूमाताच्या वेबिनारमध्ये जे उपस्थित आहेत त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आता असं आहे की शेखरजींची ओळख काय करून द्यायचा मोठा प्रश्न असतो, कारण त्यांची ओळख असलेला माणूस आहे तो. एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, यू कांट पेंट अ फ्लॉवर ऑफ लिली. आता लिली एवढं सुंदर फुल असतं, त्याला काय रंग देणार प्रश्न आहे. पण असं आहे की स्वतः ते कृषी पदवीधर आहेत. त्यांचे वडील शेती खात्यात होते. 4 त्यांच्या पदव्युत्तर पदव्या आहेत. त्यांनी त्यांचं MSc हे हॉर्टिकल्चरमध्ये केलं, समाजशास्त्रात केलं, MA तत्वज्ञानात केलं, कायद्यात त्यांनी जनरलमध्ये LLB केली. शेती खात्याची सुरुवातीलाच ते लागले होते क्लास 1 अधिकारी म्हणून. नंतर लगेच ते 1 वर्षामध्ये महसूल खात्यात लागले आणि ते महाराष्ट्रात त्यांच्या परीक्षेत ते पहिले आले. कदाचित त्यांचं बॅकग्राऊंड दुसरं असतं, शहरात असते सुरुवातीपासून, तर कदाचित ते IAS मध्ये आले असते त्यावेळी. असं आहे की त्यांच्या काळामध्ये जे मला भेटलेले, आता आमचे जुने विद्यार्थी आहेत, 1983 साली पुणा कॉलेजून त्यांनी प्रथम क्रमांकामध्ये त्यांची पदवी घेतली पहिली. त्यावेळी नंतर मी अमेरिकेला गेलो. पण यांचं असं आहे की यांचा जो 33 वर्षाचा नोकरीचा काळ आहे, तर 16 ठिकाणी नोकऱ्या केल्या त्यांनी. 11 प्रकारची प्रशिक्षणे केली देशात आणि देशाबाहेर. 14 पुस्तकं बहुतेक कायद्यासंबंधित, त्यातली 11 मराठी आणि 3 इंग्रजी लिहिली. आता ते आयुक्त आहेत, आयुक्त होते, जिल्हाधिकारी होते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी होते, मुख्यमंत्र्यांचे ते सचिव होते. या सुद्धा IASC जी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्याच्यावरही ते चांगल्या विषयावर होते. त्याने अग्रणी नदीचं पुनर्जीवन करणारे शेखर आहे. आता माणसाची ट्रेन बरीच बघितली तुम्ही, गुडची ट्रेन बघितली, पण ज्याने जल ट्रेन मिरज ते लातूर दुष्काळाच्या काळामध्ये 16 साली चालू केले, कोट्यावधी लिटरचं दररोज पाणी दिलं, ते शेखर आहेत. ज्या ऊसकर शेतकऱ्याकरता आत्ता ते काम करतात. फक्त कायदा जो आहे त्याप्रमाणेच मला वाटतंय त्यांनी 15 ते 20 हजार किंवा जास्त इतके कोटी शेतकऱ्यांना मिळवून दिले त्यांनी. आणि जर तुम्ही विचारला मला, तर मला जे भेटलेले सर्वात प्रामाणिक आणि ग्रामीण भागाविषयी कणव असणारे ज्ञानी अधिकारी म्हटला तर ते शेखर म्हणतो आम्ही. त्याच्याकरता तुम्हाला सांगितलं की शेतकरी हा कायद्यात फार अडकला. एक तर त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर मी ज्यावेळी अमेरिकेतून आलो तेव्हा मी कोल्हापूरला गेलो होतो, तर त्याने एक केस सांगितली तालुक्याची. ते म्हणाले की 3 पिढ्या सर केस चालू आहे, जमिनीचा वाद, त्यात वकिलाचा बंगला झाला
आणि हे मात्र म्हटले जमीनदाराचे अल्पभूधारक झाले म्हटले. मग त्यांना सांगितलं आणि हे होता होता त्यांना जे अनुभव आले त्यातून त्यांनी मग शेतकऱ्यानं सावधान पहिलं पुस्तक 96 साली भूमाता केलं होतं प्रकाशन. आणि त्यानंतर त्यांचं पुस्तक, त्यांचं लिखाण हे महाराष्ट्रात ब्रह्मवाक्य समजलं गेलं. जे सुरुवातीला बोलत होते शेतकऱ्यांनी त्यांना इतकं स्वीकारलं की आता एखादा तलाठी, एखादा अव्वल कारकून, एखादा तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी असेल जर बोलले काही तर शेतकरी यांचं पुस्तक दाखवतात आणि सांगतात गायकवाड सरांनी सांगितलंय आणि त्यांनाही पटतं लगेच. तर मी आशा करता की शेती ही शेतकरी कायद्यात अडकला, कारण भांडणामुळे कायद्यात अडकला, पण दुर्दैवानं शेतीला कोणताही कायदा शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता तयार झालेला नाही. आणि जे काय FRP सारखे झाले त्याला स्वतःच शेखरजीने शेतकऱ्यांना फायदा करून दिला. आता माझं एक म्हणणं असं आहे की आता प्रथमच सांगितलं की मार्केटिंग पासून ते निश्चित भाव मिळण्यापर्यंत FRP असलं तर ते कायदेशीर नसतं. आम्ही म्हणतो त्याच्याकडे कोर्टात जावं लागत नाही त्याला, कारण कोर्टात गेला की भरपाई लगेच मिळाली पाहिजे. सरकार जरी म्हणालं दुधाला 27 रुपये किंमत देतो ती कायदेशीर नसते, सजेस्टिव्ह म्हणतो आम्ही सगळ्या. आणि कोणताही धोका झाला तर भूमाता जे आम्ही काम करतो त्यात अलीकडचा बराचसा काळ जो गेला आमचा तो शेतकऱ्यांच्या उत्पन्न निश्चिती करता सर्व धोक्यातून. आता बाबा एक सध्या काय सुरू आहे तर सध्या आपल्याला मोठ्यावरती महामारी आलेली आहे कोरोनाची. मग महामारी आली की कुठल्या डॉक्टरनी सांगितले का येणार आहे म्हणून? कुठल्या मेडिकल तज्ज्ञांनी सांगितली होती का? नाही. महामारी जाणार आहे का असे कुणी सुरुवातीला सांगितलं का? नाही. पण शेतकऱ्याला मात्र एका रात्रीमध्ये त्याच्या मालाचं काय करायची अडचण पडली आणि पहिला 1 महिना धडपडण्यात गेला. आताही देश किंवा जगातले अर्थतज्ञ म्हणतायत की भारताला शेतीला आणि शेतीनं एकाची पॉझिटिव्ह ग्रोथ आहे ती म्हणजे आता शेतीची आहे. आता त्यांचा बॅकग्राऊंड सगळं शेतीच आहे. तर त्यांनी जे त्यांच्या अनुभवातले ते बोलतात फार चांगले बरं का, वक्ते फार चांगले आहेत, ते बोलतात फार चांगले. तर तुम्ही शेतकऱ्यांना सांगा जेणेकरून शेतकरी कमीत कमी कोर्टात गेला पाहिजे. तुम्ही तुमच्या महसूल अधिकाऱ्यांना सांगा, कारण आता तुम्ही सचिवापेक्षा वरच्या गेला असाल, की शेतकऱ्याला दारात उभा राहता कामा नये त्यासाठी काय करावं. आणि तुम्हीच पुढं ही शेतकऱ्यांची जी काही धोक्याची आमची दिशा आहे त्याला पुढे दिशा द्यावी. आणि जेणेकरून शेतकऱ्यांनी वकिलाऐवजी फक्त आमचा एकच वकील असू दे जे ते शेखरजी. धन्यवाद. धन्यवाद सर. मी महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त श्री शेखरजी गायकवाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद. धन्यवाद. आदरणीय मुळीक सर, भूमाता परिवार आणि उद्योजक मिलनचे सर्व पदाधिकारी आणि मित्रांनो, आज एका फार इंटरेस्टिंग विषयावर मी आपल्याशी संवाद साधणार आहे. शेतजमीन आणि कायदा असा जो विषय सरांनी निवडला आहे त्याच्या मागे सरांचीच प्रेरणा आहे. 96 साली त्यांनी माझं शेतकऱ्यांनो सावधाने पहिलं पुस्तक भूमातातर्फे प्रकाशित केलं. बहुतेक त्यांना सुरुवातीला दररोज काही शेतकरी काही ना काही त्यांच्याकडे प्रश्न घेऊन येत होते आणि असे एक 5-10 वेळा झाल्यावर त्यांनी मला एक सूचना केली की सगळे मला पुन्हा पुन्हा तुम्हाला का प्रश्न विचारावे लागतात, हे एखाद्या पुस्तकात का नाही आणता येणार. आणि मग त्या प्रेरणेतनं एक पुस्तक तयार झालं. पण त्या पुस्तकामध्ये एवढी ताकद निर्माण झाली की फार छोटं पुस्तक होतं. अक्षरशः मला वाटतं 20 रुपयामध्ये ते पुस्तक 10 रुपये. आणि त्याची स्टोरी पण एवढी इंटरेस्टिंग आहे की पहिल्यांदा एक सातारचा शेतकरी हे पुस्तक घ्यायला सातारवरून माझ्या गावी आला शिरूरला आणि ते पुस्तक त्यांनी खरेदी आणि नंतर त्याला काही मोह आवरला नाही. तो ST मध्ये परत जाताना ते पुस्तक वाचत होता
पुण्याजवळ आल्यावर त्या शेजारच्या पॅसेंजरनी सांगितलं मी तुला डबल पैसे देतो पण हे पुस्तक मला पाहिजे. पुण्यात उतरला आणि परत माघारी शिरूरला आला 2 तासानंतर. आणि मग माझ्या लक्षात आलं की शब्दांमध्ये एवढी ताकद असू शकते. मला सांगायला आनंद होतो की गडचिरोली पर्यंतच्या शेतकऱ्याच्या पत्र्याच्या पेटीमध्ये माझं पुस्तक जाऊन बसलं आहे दागिन्यांच्या बरोबर. त्याचं कारण असं आहे की जमिनीबद्दल त्याला माहिती अधिकृतरित्या कायदेशीर आणि कमी पैशामध्ये मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि शेतीच्या बद्दल आपल्याला माहिती आहे वकिलांचं पण असं काही नाही आहे की बाबा तुम्ही मी फक्त फुकट सल्ला देतो पण केस माझ्याकडे नाही चालवली तरी चालेल, असं वकील अजून तरी महाराष्ट्रात जन्माला आलेला नाही. त्यामुळे फार गुंतागुंत आहे या सगळ्या विषयामध्ये. आणि खरं लिहिण्याची जी प्रेरणा मला निर्माण झाली एक 1903 साली सुरू झालेली कागल तालुक्यातली केस मी 1989 ला चालवली. आणि एवढी इंटरेस्टिंग केस होती की ती मला वाटते मी शेकडो व्याख्यानातून ही सांगितली आहे. 86 वर्ष केस चालवली. जमीन होती 46 गुंठे, म्हणजे 1 एकर 6 गुंठे जमिनीची केस. एखादी व्यक्ती 86 वर्ष म्हणजे जवळजवळ 3 पिढ्या ही केस चालली. मला सारखं आश्चर्य वाटायचं. मी नवीन होतो नोकरीमध्ये. मला वाटायचं या एवढे वर्ष ही केस चालवायला कशी परवडते. या माणसाने फार जास्त पैसे जमिनीच्या किमतीपेक्षा खटल्यावर खर्च केले असतील असा एक माझा अंदाज होता. म्हणून मी काय केलं, एक दिवस मी अक्षरशः केस संपल्यानंतर सुनावणी संपल्यावर त्यातल्या त्यात मला चेहऱ्याने जो गरीब दिसला त्या शेतकऱ्याला थांबवलं जरा वेळ आणि त्याला म्हणलं रे कशाला भांडत बसताय, त्याला तर 80 वर्ष होऊन गेली. त्याने मला एकदम अडाणी शेतकरी त्याने मला पहिला प्रश्न टाकला, तुम्ही नोकरीमध्ये साहेब नवीन दिसताय म्हटलं. खरं सांगू का जमीन माझी नाहीच आहे. हा एवढी इंटरेस्टिंग केस, जी केस तालुक्यात सुरू झाली आणि कागलमधून मग कोल्हापूरला चालली, मग हायकोर्टात चालली, मग सुप्रीम कोर्टात झाली, परत रिमांड झाली, परत तालुका, जिल्हा, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. शेवटचा कोर्टाचा निकाल फार गमतीशीर होता. 1 ओळीचा निकाल होता, हे प्रकरण फार गुंतागुंतीचे दिसते, पुन्हा कुणीतरी वाचावे असा निकाल. काहीच काम नसल्यामुळे मी ती सगळी केस वाचली. 1500 पानामध्ये 12 पानं ही पुढची तारीख द्यावी एवढंच कागद होता त्या केसमध्ये, बाकी काहीच नव्हतं. आणि मला हा माणूस जे 2दा सुप्रीम कोर्टात गेलेला माणूस मला म्हणतो साहेब तुम्ही नोकरीमध्ये नवीन दिसताय. म्हणला खरं सांगू का जमीन माझी नाहीच आहे. आणि मग मी पुढच्या वेळी दुसऱ्या गरीब शेतकऱ्याला थांबवला, त्याला विचारलंय काय भानगड आहे. त्याने मला एक वेगळंच उत्तर दिलं. त्याने मला सांगितलं की खरं सांगू का साहेब जमीन माझ्या आजोबांची आहे. ते मरेपर्यंत ही केस लढत होते. ते मेल्यावर माझ्या वडिलांनी केस चालवली. 1960 साली वडील वारल्यावर मी ही केस चालवायला लागलो. मी मरताना वडिलांना शब्द दिलेला आहे की राहिलेली 50 एकर जमीन विकावी लागली तरी चालेल, पण मी आयुष्यात कधी ह्या केसमधनं माघार घेणार नाही. म्हणजे लोक न्यायालय आणि समेट आणि सगळ्यांची चर्चा करून प्रश्न सोडवणे हे दोन्ही दरवाजे बंद झाले होते या केसमध्ये. मग मी त्याला म्हणलं अरे तुझ्या जमीन जर ताब्यात नाही हे भांडायला परवडतंय कसं. मला म्हणलं माझा वकील फी घेत नाही. म्हणलं असं कुठं वकील असतं काय जो केस चालवतो एवढे वर्ष आणि फी घेत नाही. ते मी पाटील वकिलांना पण गाठलं आणि त्यांना विचारलं ही केस चालवता तुम्ही फी घेत नाही असं म्हणतात. ते म्हणलं साहेब असली केस चालवून आम्ही भिकेला लागू. असं ठरलेलं आहे केस जर आमचा शेतकरी जिंकला तर निम्मी जमीन मला निम्मी शेतकऱ्याला, म्हणजे 23 गुंठे वकिलाला आणि 23 गुंठे शेतकऱ्याला. आणि त्याने मला हिशोब पण सांगितला. केस सुरू झाली तेव्हा 3 रुपये वकील फी होती. 86 वर्षात फक्त 15 तारखा पडल्या. माझे वडील पण वकील होते. त्यानंतर मी केस चालवतो.
याचा अर्थ असा की फडणीस वकील मेले की फडणीस ज्युनियर, पाटील वकील मेले की पाटील ज्युनियर, शेतकरी पण मागची पिढी गेली की पुढची पिढी, असं हे पिढ्यानपिढ्या कार्यक्रम चालू आहे. आणि हा सुरू असताना म्हणजे सगळ्यांना प्रॉफिट होतंय, हे सगळ्यात महत्वाचं तत्व माझ्या लक्षात आलं की तीनही पार्टींना फायदा होतो आणि जमिनीची केस चालूच आहे. आणि या केसमुळे मी लिहायला लागलो आणि बघता बघता सरांनीच मला सांगितलं की हे जसं जसं लेखन करू आपण तेवढं जास्त लोकांपर्यंत पोहोचू. आणि मी 96ला ठरवलं की नोकरीत आहे तोपर्यंत नाही, मरेपर्यंत दरवर्षी एक पुस्तक लिहायचं. आणि लकीली आता यावर्षी माझं 2020 साली 20वं पुस्तक पूर्ण होऊन जाईल. तर ह्या दृष्टीने माझा हा विषय चालू आहे. आजचा जो विषय आहे शेतीचा कायदा आणि जमीन, तर याची सांगड जेव्हा मी घालायला बघतो त्यावेळी मला पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भारतातल्या सुमारे 3600 केंद्रीय कायद्यामध्ये आणि 30,000पेक्षा जास्त राज्यांच्या कायद्यामध्ये कुठेही असं लिहिलेलं मला सापडलं नाही की एकच माणूस 4 लोकांचा विसार घेऊन जमीन विकू शकतो आणि एकाचा विसार घ्यायचा आणि दुसऱ्याला टांग मारायची, चौथ्याचं खरेदी खत करून द्यायचं. बरोबर आहे. मेलेल्या विधवा बाईचे जमिनीवर डोळा ठेवून तिचा खोटा अंगठा घेऊन स्वतःच्या नावाने मृत्यूपत्र करून घ्यायचं, ही आयडिया भारतातल्या कुठल्याच कायद्यामध्ये नाही आहे. हे डोकं कोणाचं आहे? ते आपल्या अस्सल भारतीय अडाणी माणसाचंच डोकं आहे असं पण माझ्या लक्षात आलं. म्हणजे मला असं वाटतं कधी कधी स्वातंत्र्याच्या वेळी अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची माणसं आपण केली असती तर इतर देशांची वाट लागत गेली असती. कारण त्यांनी परदेशात जाऊन काय केलं असतं काय सांगता येत नाही. त्याने दुसऱ्याच्या ऊसाच्या गाड्या चाललेल्या असताना मध्ये रस्त्यात म्हसोबा कसा तयार करायचा आणि उद्या संध्याकाळी प्रश्न तयार होणार म्हटल्यावर आदल्या दिवशी रस्त्यावर पाणी सोडून दिलं की ऊस कारखान्याला जाणार नाही. ही जी आयडिया आहे ही भारतीय शेतकऱ्याचा अस्सल पेटंटची आयडिया आहे असं माझं मत झालं आहे. आणि मग मला बघता बघता 25,000पेक्षा जास्त दावे मी अभ्यासले. नुसते अभ्यासले नाही, मी स्वतः माझ्या हाताने सगळे निकाल लिहिले. आणि हे निकाल लिहिताना मला प्रचंड अनुभव येत गेला. मला असं लक्षात आलं की मानवी गुंतागुंत, मानवी मन हे एवढं विचित्र आहे की ते त्याला प्रॉपर्टीसाठी कसा पण विचार करायला भाग पाडत आहे. आणि एवढ्या साल केसेस मी बघितल्या की वेगवेगळ्या केसेसवर आपण बोलत गेलो तरी 9 ते 10 तास मला सलग बोलता येईल एवढं मटेरियल आता माझ्या डोक्यामध्ये बसलं आहे. याचं कारण असं की डबल खरेदी खत करणारी जशी माणसं आहेत, चलाखी करणारी माणसं आहेत, खोटं पॉवर ऑफ अटर्नी घेणारी माणसं आहेत, खोटं मृत्यूपत्र करणारी माणसं आहेत. नॅशनल हायवे आपल्याला जिथे जिथे वळालेला दिसतो तिथे तिथे तुम्हाला असं लक्षात येईल की त्या कोपऱ्यावर एका मोठ्या पुढाऱ्याची शेती आहे आणि ती वाचवायसाठी हा हायवे वळालेला आहे. आणि हे असं आपल्याला जागतिक उदाहरणं नेहमी दिली जातात की जपानमध्ये कंपासमध्ये वर रेग मारतात मॅपवर आणि तशाप्रमाणे हायवे डिझाईन होतात. जर डोंगर आला तर बोगदा काढला जातो, जर खड्डा आला तर त्याच्यावर ब्रिज बांधला जातो. पण 1 मीटर सुद्धा हायवे इकडचं इकडे जात नाही. आपल्याकडे तसं होत नाही. प्रत्येक वळणावर हायवे जिथे वळतो तिथे कुणाची तरी जमीन वाचवायचा प्रयत्न होतो. आणि ऍक्सिडेंट झालेल्या माणसाला सुद्धा असं वाटत नाही की पॉलिसी वाल्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळे ही गोष्ट झाली आहे. त्याला वाटत राहतं समोरच्यानी गाडी नीट चालवली नाही. असा हा एक असा अनाकलनीय विषय झाला आहे की आज शेतकऱ्यांना कसा समजेल हाच एक मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून ज्ञानावर आधारलेली व्यवस्था आपण आता जेव्हा तयार करतो त्यावेळी मला असं वाटतं सगळीकडनं आता शहाणपण
हे कायद्याच्या बाबतीत सुद्धा निर्माण होण्याची गरज आहे. जशी आपण मॉडर्न शेती करतोय, मॉडर्न तंत्रज्ञान आपण आणतो, हायब्रिड बियाणं आम्ही वापरायला लागलो, औषधं नवनवी वापरायला लागलो, बाजारपेठेशी जोडायला लागलो. हे करत असताना बेसिक जो मुद्दा आहे, जे आपलं भांडवल आहे, ते म्हणजे वडिलोपार्जित शेती, याबद्दलचा एक दृष्टिकोन शेतकऱ्यांमध्ये तयार व्हायला पाहिजे. आता निफाड सारख्या सदन भागापर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या येऊन ठेपल्या आणि मला अनेक कारणांमधलं एक कारण असंही वाटतं की शेतकऱ्यांच्या शेतीमधल्या इन्व्हेस्टमेंटची, त्यांच्या एकमेकांच्या तुलना करण्याशी आणि त्याच्या स्वतःच्या प्रॉपर्टी मधल्या दृष्टिकोनाशी पण हे जोडलेलं आहे. असं दिसतं की जे वेगवेगळ्या प्रकारचे दावे लावले त्या सगळ्यामध्ये मानवी मन जर शोधायचं असेल तर ते सगळ्यात जास्त प्रखरतेने दिसतं जेव्हा तुमचा प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट असतो. प्रॉपर्टी मधल्या इंटरेस्ट मधून तुम्हाला कळतं की माणूस हा खरा आहे का खोटा आहे. म्हणजे एक लिटमस पेपर सारखा आहे. बनावट माणूस शोधायचा असला तर त्याला प्रॉपर्टी समोर उभा केला की तो माणसाचं मन बदलायला लागतं. आणि असे तुम्हाला असंख्य उदाहरणं मला देता येईल. सैनिकांच्या जमिनीवर, सैनिक तिकडे बॉर्डरवर लढत असताना डोळा ठेवणारी माणसं, त्याच्या जमिनीला कूळ लावायचा प्रयत्न करणारी माणसं, त्याबरोबर नाशिकमध्ये असताना मी एवढ्या भन्नाट केसेस चालवल्या. एका माणसाने, साधा 5वी 6वी शिकलेला माणूस, त्याची बायको मेल्यावर त्याने, बायकोचं नाव होतं त्याच्या मंगला. बघा काय केस आहे. मंगला नावाच्या बायकोच्या नावावर त्याची 2 एकर जमीन होती आणि ही जमीन परत त्या विधवा म्हणजे त्या बाईच्या मुलीला मिळू नये म्हणून त्यांनी काय आयडिया केली असेल, त्याने दुसरी बायको केली आणि तिचं नाव पण मंगला ठेवलं. आणि सगळ्याकडे 10 वर्ष केस चालवताना तो या दुसऱ्या डुप्लिकेट मंगलाला घेऊन समोर जायचा. आमच्या सर्कलने निकाल दिला, मंगला जिवंत असल्यामुळे वारस नोंद करता येत नाही. माझ्या प्रांताने निकाल दिला की जिवंतपणे वारस नोंद करायची कायद्यात तरतूद नाही. मी माझ्यासमोर जेव्हा केस आली, मी म्हणलं हे दोघांना समोरासमोरच बोलवायचे, त्याशिवाय केसच चालवायची नाही. आणि पहिल्यांदा हे 2 लोक मी समोरासमोर आणले आणि माझ्या लक्षात आलं या माणसाने त्याची पहिली बायको मेल्यावर, तिला मुलगी झाली होती, तिला जमीन मिळू नये म्हणून दुसरी बायको केली, तिचं नाव पण मंगला ठेवलं आणि या डुप्लिकेट मंगलाला घेऊन तो फिरायचा सगळ्या ऑफिसेसमध्ये आणि तिला जमीन मिळू नये अशी त्याने काळजी घेतली होती. आता हे आंतरराष्ट्रीय प्रकारचं डोकं, हे मला वाटत नाही भारत सोडून कुठल्या देशामध्ये असेल. कधी कधी मी गमतीने असं म्हणतो की अशा प्रकारची माणसं हे प्रत्येक गावामध्ये एवढ्या संख्येने भरलेली आहे की प्रॉपर्टीचा कुठलाही व्यवहार होताना गावात मला माहिती झाल्याशिवाय किंवा मी साक्षीदार असल्याशिवाय जमिनीचा व्यवहार होतोच कसा, असं मानणारी प्रत्येक गावात 1-2-4 माणसं आहेत महाराष्ट्रामध्ये. सर्व 36,000 गावात अशी माणसं आहे असं माझा दावा आहे. आणि अशी माणसं एवढी भारी आहेत की ही जर स्वातंत्र्याच्या वेळी आपण निर्यात केली असती तर मला असं वाटतंय तिकडे जाऊन त्यांनी थॅचरबाईच्या जमिनीला कूळ लावलं असतं, ट्रम्पच्या रस्त्यामध्येच काहीतरी देऊळ तयार केलं असतं, कदाचित त्यांनी तिकडं नव्याने एक शक्कल लढवली असती. अशा प्रकारची अद्भुत माणसं आमच्याकडे आहे. आणि मग असा विचार करताना मी जमिनींच्या कायद्याचा अभ्यास सुरू केला. तुम्हाला मित्रांनो मी सांगतो, आजच्या तारखेला भारतात कायदे किती, हा आकडा तुम्हाला गुगलवर कुठे सापडत नाही. 30,000पेक्षा जास्त राज्यांचे कायदे आहेत आणि 3,500 पेक्षा जास्त केंद्रीय कायदे आहेत. साधारण 2,000 ते 3,000 कायद्यांमध्ये शेत जमिनीचा किंवा जमिनीचा संबंध आला आहे. आणि त्यामुळे मी लँड इश्यूज इन इंडिया नावाचे एक पुस्तक करताना हे सुमारे 3,000 कायदे चालले आणि या प्रत्येक कायद्यामध्ये जमिनीबद्दल काय म्हटलंय ती प्रोव्हिजन वेगळी काढली. आणि जमीन विरुद्ध टेलिफोन कायदा, जमीन आणि इलेक्ट्रिसिटी कायदा, जमीन आणि मुक्तारपत्र, जमीन आणि मृत्यूपत्र, जमीन आणि वारसा, जमीन आणि खरेदी खत, असे वेगवेगळे पैलू एकत्र आणायचा प्रयत्न केला. या सगळ्यातनं काय लक्षात येतं
की एक तर कायद्याची बाजू फार बोजड असते, लोकांना काही कळत नाही. कायद्याचं पुस्तकं साधी सोपी लिहिलेली नसतात आणि जसजसं पुस्तक वाचू तसं डोकं दुखायला लागतं आपलं. ज्या अर्थी लिहिलं आहे त्या अर्थी त्याचा अर्थ काय होतो हे कोणालाच कळत नाही, असा काळ आला आहे. आणि अशा काळामध्ये साधं सोपं काही कोण लिहित नाही, मोफत सल्ला मिळत नाही. त्यानंतर मला फक्त केसमध्ये सल्ला द्या, मी दुसऱ्या वकिलाकडे जाऊन केस चालवायची का नाही ठरवतो, अशी भारतामध्ये सोय नाही. अशा काळामध्ये मी लिहायला सुरुवात केली. आणि मग शेतकऱ्यांना सावधान, शेतीचे कायदे, शेतकऱ्यांना जमिनी सांभाळा, नंतर फेरफार नोंदी हे पुस्तक एवढं इंटरेस्टिंग झालं की 37 प्रकारच्या केसेस मला सापडल्या की ज्याच्यामध्ये सगळ्या भारताचं लिटिगेशन मी एका छोट्या पुस्तकामध्ये आणलं की त्याच प्रकारची केस आहे, वेगळं काही नाहीच आहे. आणि म्हणून त्या पुस्तकाच्या द्वारे मला असं वाटतं एक स्टँडर्डायझेशन झालं महाराष्ट्रामध्ये की अशी केस असली की तसा निकाल जायला पाहिजे. गणितासारखं 2+2 = 4 असं कायदा हा गणिताच्या भाषेमध्ये मांडायचा मी प्रयत्न केला आणि त्याला मोठ्या प्रमाणावर यश मिळालं. विशेष म्हणजे शेतकरी माझं पुस्तक आता तलाठ्याकडे, सर्कलकडे, प्रांताकडे, ॲडिशनल कमिशनरकडे घेऊन जातात आणि त्या पुस्तकाची झेरॉक्स जोडतात आणि त्यात लिहितात असं कायद्यात लिहिलेलं व माझा न्याय का नाही असं होत. आता शेतकरी स्वतःच्या केस आणि हे पुस्तक असं एकमेकाला जोडायला शिकला. याचे बरेच फायदे झाले. त्याबरोबर माझा हा विश्वास होता की आपला शेतकरी अभ्यासू आहे, तो त्याला ज्ञान चांगलं जर दिलं सोप्या भाषेत तर ते समजू शकतो. आणि त्यामुळे बघता बघता आता तो मला असं वाटतं की स्वतःची भूमिका स्वतः ठरवू शकेल अशा भूमिकेमध्ये आला आहे. इंटरनेटद्वारे सगळं जगातलं ज्ञान आता त्याच्या मोबाईलमध्ये, त्याच्या लॅपटॉपमध्ये येऊन बसलं आहे. शेतकऱ्याची नवी पिढी ही आता शिकलेली आहे, ते बघता बघता वेगवेगळ्या ठिकाणाहून ही माहिती गोळा करतात. अशा परिस्थितीमध्ये जमिनीची भांडणं का होतात असा जर मी अभ्यास केला तर मला 4 महत्वाची कारणं स्पष्टपणे दिसत आहेत. पहिलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे लोक दिलेला शब्द पाळत नाही. प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाशी व्यवहार करताना एक शब्द देतो आणि तसा व्यवहार पाळायचा प्रयत्न करा असं सांगतो. बघता बघता काहीतरी अडचणी येतात, परिस्थिती बदलते. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने सांगितलं की बाबा ठीक आहे 5 लाख रुपये एकराची जमीन मी घेतो, पण आता 2 लाख रुपये देतो, कांद्याचं पीक आल्यावर मी तुला पैसे देतो. प्रत्यक्षात कांद्याचं पीक येत नाही, कांद्याचं पीक आलं तर तेवढा भाव मिळत नाही, मिळाला तरी तेवढे पैसे देण्याऐवजी नवं एक संकट तयार होतं. शब्द फिरवला जातो आणि शब्द फिरवला की माणसं पण फिरायला लागतात. समोरचा माणूस त्याला शिकवतो, त्याला एवढे गुरु भेटतात गावामध्ये, ते म्हणतात अरे असं किती वर्ष वाट बघणार, त्यापेक्षा त्याच्याकडनं जमीन लिहून घे. म्हणजे त्याच्या इच्छेविरोधात त्याला जमीन विकावी लागली की मग तो वकिलाकडे जातो. वकील हा माणूस असा आहे की शेवटचा पैसा खिशातला संपेपर्यंत तो म्हणतो साहेब चांगले नाही, अमुक न्यायाधीश बरोबर नाही, अमुक वकील बरोबर नाही, आपण पुढच्या वेळी परत वरच्या कोर्टात आहात. मग शेवटचा पैसा संपल्यानंतर तो म्हणतो आपण कॉम्प्रोमाइज करू. आता हे शहाणपण शेतकऱ्यांच्यात कसं आणायचं हा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे. साधारण 35% भांडणं ही माणसं एकमेकाचा शब्द पाळत नाही या एका मुद्द्यामुळे आहे. दुसरं महत्वाचं कारण आहे की ते म्हणजे कायदेविषयक लोकांमध्ये अज्ञान आहे. 15% पेक्षा जास्त भांडणं ही कायदे माहीत नाही. उदाहरणार्थ देवाची जमीन स्वस्तात कोणीतरी विकतो, गुरव विकतो किंवा पुजारी विकतो, तर हे आपण घेता येते का आपल्याला कायद्याने? सिलिंगची जमीन माणूस विकतोय, कुळकायद्याची जमीन विकतो, सरकारची जमीन विकतो. मी गमतीने असं शिकवताना विद्यार्थ्यांना सांगतो की उद्या कलेक्टर ऑफिस जरी विकायला काढलं तरी सुद्धा कायदा काही बोलत नाही. कायदा एवढंच सांगतो की कलेक्टर ऑफिस जर स्टॅम्प ड्युटी भरणार असेल तर कोणी जमीन कुणाला विकू शकतो असा कायदा आहे. असं असलं तर घेणाऱ्याला कळायला पाहिजे की हे जमीन विकता येते का नाही याला. पण स्वस्त जमीन मिळत असताना काय मिळेल त्या भावामध्ये जमीन खरेदी करणाऱ्यांचा एक मोठा वर्ग निर्माण झाला. किंबहुना
भानगडीच्या जमिनी विकणारा एक नवा क्लास भारतामध्ये निर्माण झाला आहे. तुम्हाला मी एक माणूस मी असा बघितला ज्याच्या व्हिजिटिंग कार्डवर सातबाराचा धंदा असं लिहिलेला मी बघितला आहे. म्हणजे काय तर जमीन विकायचा धंदा म्हणजे दुसऱ्याच्या सातबारात तिसऱ्याच्या गळ्यात मारणे आणि एजन्सी म्हणून त्यातनं मध्ये मार्जिन खाणे. अशी माणसं आपल्याकडे कुठलंच प्रोडक्शन न करता वरच्यावर आयुष्य काढतील अशा मोठ्या प्रमाणावर लोकांची संख्या सुरू झाली आहे. तिसरं जे महत्वाचं कारण आहे ते म्हणजे सामाजिक ईर्ष्या, एकमेकाची जिरवायची हौस, वैयक्तिक अवगुण, त्यानंतर मत्सर, गावामधली तुलना, जातीयवाद, सामाजिक कारण, राजकीय कारण किंवा धार्मिक कारण, अशा कारणांमुळे एकमेकाबद्दल जी तेढ ग्रामीण समाजामध्ये आहे त्यामधून माणसं इरेला पेटतात. ग्रामपंचायतीचं इलेक्शन जवळ आलं की रस्ता अडवायचं लोकांना सुचतं, स्मशानभूमीत प्रेत जाऊ द्यायचं नाही असं सुचतं. आणि आमच्याकडे जेव्हा केस येते त्यावेळी मला असं दिसतं की हा ओरिजिनल फॉर्म घेऊन जमिनीचा प्रश्न कधी येत नाही. फॉर्म वेगळाच असतो. ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये अमुक माणूस आपल्या विरोधात पॅनल सुरू करणार आहे असं दिसलं की त्याच्या मुलांना उद्यापासून शाळेला जाऊ द्यायचं नाही अशा प्रकारचं डोकं गावामध्ये चालवणारी माणसं आहे. त्यामुळे एक प्रकारे विकृत अवस्थेमध्ये हा समाज आला आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. अशी आज परिस्थिती आहे. विशेषतः ब्रिटिशांनी हे ऑब्झर्वेशन एवढ्या सुंदर पद्धतीने लिहून ठेवलं आहे. ते असं म्हणतात की संपूर्ण भारतीय ग्रामीण समाज हा एकमेकाच्या ब्लॅकमेलिंगवर आधारलेला आहे. एखाद्या शेतकऱ्याने दुसऱ्याकडे बैलजोडी थोड्या दिवसासाठी मागितली की तो म्हणतो बैलजोडी घेऊन जा पण त्याला चारा तू घाल, नाहीतर माझी तुझी बैलगाडी मला नंतर 15 दिवसासाठी दे, नाहीतर मला नांगर दुरुस्त करून दे. हे जे एकमेकाचे जे संबंध आहे शेतकरी समाजातले त्याचा पण अभ्यास सामाजिक दृष्ट्या करायला पाहिजे. कारण याच्यामध्ये असं दिसतं की एकमेकामध्ये संबंधामध्ये निरागसता नाही, त्यामध्ये एक प्रकारचा स्वार्थ लपलेला आहे. याचे फार गमतीशीर किस्से मी नेहमी माझ्या व्याख्यानामध्ये सांगतो. एक अडाणी बाई होती, एकदम अडाणी बाई कोर्टामध्ये गेली आणि तिचा एक दावा चालू होता. कोर्टात त्याला वकिलांनी विचारलं, बाई तुमचं वय काय? त्या बाईनी वय सांगितलंच नाही. बघा 50च्या पुढची बाई, तिने वय सांगितलंच नाही. ते म्हटले मी 17 पावसाळे बघितले आहे. वकिलालाही बाई काय कळलं नाही हे पावसाळ्यामध्ये आले कुठून. तर ते म्हणले बाई या पावसाळ्याचा काय संबंध आहे? ते म्हणले नाही मधली वर्ष दुष्काळाची होती ते मी पकडलेली नाही. आता काय पकडायचं काय नाही पकडायचं याचं ग्रामीण भागातल्या माणसाचं एक स्वतःचं एक टेक्निक आहे. दुसरी एक अडाणी बाई होती, 2001 साली कोर्टात गेली. बघा ती 2001 साली कोर्टामध्ये त्यांनी एक ॲफिडेव्हिट केलं आणि त्याच्यामध्ये वय लिहिलं 33 वर्ष. त्यानंतर 5 वर्षांनी जिल्हा न्यायालयात गेली, तिथे लिहिले वय 33 वर्ष. त्याच्या पुढे हायकोर्टात गेली, तिथे 9 वर्षानंतर वय लिहिलं 33 वर्ष. ही बाई गेले 9 वर्ष एकच वय लिहिते हे समोरच्या वकिलाला कळायला 11 वर्ष लागली. केवढी ग्रेट माणसं आपल्याकडे आहे बघा. त्याने समोरच्या पार्टीच्या वकिलाने तिला विचारलं, गेले बाई 9 वर्ष तुम्ही एकच वय लिहिता, काय भानगड आहे? त्या बाई अजिबात घाबरली नाही. ती म्हटली तुझ्यासारखं आज एक उत्तर द्यायचं उद्या एक उत्तर द्यायचं अशी बदलाबदली करायला मी काय वकील आहे का? मी एकदा माझं उत्तर असतंय ते फिक्स असतंय, म्हणजे मी कधी बदलाबदली करत नाही. अशा प्रकारचे इरसाल माणसं आमच्याकडे आहेत. त्यामुळे भारतीय समाजात शेती करत असताना आणि जमीन बाळगत असताना ही लोकांची भाषा प्रशासकाला सुद्धा अवगत करायला पाहिजे आणि न्यायाधीशाला पण अवगत करायला पाहिजे असं माझं मत झालं आहे. कायदा आणि माणूस याची जेव्हा जेव्हा मी सांगड घालायचा प्रयत्न करतो तेव्हा माझ्यासमोर असंख्य अशी उदाहरणं की जी मी स्वतःच चालवलेली आहे ती लक्षात येतात. कायदा बनावट आहे का माणसं बनावट आहे याचं उत्तर मला सापडलं आहे आणि ते हेच आहे की माणसं बनावट आहे. माणसं पाहिजे तसा वाटेल तसा
अर्थ त्या गोष्टीचा लावतात. फार पुरातन काळामध्ये एक शूद्रक नावाचा ऋषी होता. त्याने साधारण 3000 वर्षापूर्वी एक वाक्य लिहिलं आहे की माणसं साधी राहिली असती तर न्याय साधा राहिला असता. पण माणसं साधी नाही आहेत. ते गुंतागुंतीचे व्यवहार करतात, समोरच्या बद्दल ते मत्सर करतात, त्यांच्यामध्ये स्वार्थी दृष्टिकोन असतो आणि त्यामुळे न्याय सुद्धा साधा राहिला नाही. आणि हीच वस्तुस्थिती आज 3000 वर्षानंतर पण खरी झालेली आपल्याला बघायला मिळते. विशेषतः साधं एक छोटं उदाहरण मी सांगणार आहे. ग्रामपंचायतीच्या कायद्यामध्ये 2001 साली एक सुधारणा झाली. एक साधी सुधारणा होती की 3 अपत्य ज्या ग्रामपंचायत सदस्याला असतील त्याला आता ग्रामपंचायतीच्या सदस्य पदावर राहता येणार नाही, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मला सारखं वाटायचं अशी एक ओळीचा कायदा केला तर लोक अस्वस्थ होतील, तिसरं मूल झालं की लगेच येऊन कार्यालयात येऊन राजीनामा देतील. पण असं आपल्या देशामध्ये काही होत नाही. 150 केसेस माझ्याकडे ॲडिशनल कलेक्टर नाशिक असताना चालू होत्या. मला आश्चर्य वाटायचं की ग्रामपंचायत सदस्याला मुलं झाली आहेत आणि ते किती मुलं झाली ते सांगायला हा वकील का देतोय. म्हणून मी पहिली केस जी चालवली ती एवढी भन्नाट होती. एकदम 26 वर्षाचा आदिवासी सरपंच होता. त्याला 3 मुलीनंतर मुलगा झाला आणि समोरच्या पार्टीला हा 2च्या पुढे गेलेला आहे हे कळायला 4 वर्ष लागली. ते पण गावामध्ये राहून लागली. किती ग्रेट माणूस असला पाहिजे बघा. त्याने काय केलं, 3 नंबरची मुलगी आहे, तिचा जन्म झाला की मामाकडे त्यांनी इगतपुरीला शिकायला ठेवली. 4 नंबरचा मुलगा झाला त्यावेळी विरोधी पार्टीच लक्ष ठेवून होती किती तारखेला डिलिव्हरी आहे. आणि मग केस माझ्याकडे दाखल झाली. आणि केस काय की साहेब हा ग्रामपंचायत कायद्याच्या तरतुदीनुसार आता अपात्र झाला आहे. मी त्या सरपंचाला म्हटलं रे किती मुलं आहे तुला. तो मला म्हणतो साहेब असं सांगायचं नसतं, म्हटलं समोर विरोधी पार्टी बसलेली आहे. म्हटलं मग तू काय करशील, तुला तर माहितीच आहे किती मुलं आहे, ते मला सांग म्हणजे केस पण संपून जाईल, वकिलाला पण भांडवल पैसे द्यावे लागणार नाही. तो म्हणला साहेब तसं चालत नाही, त्याला तर राजकारण म्हणतात. आणि मग त्याने वकील दिला. सगळ्यात अडाणी माणसाच्या मध्ये एक शेतकऱ्याचा वकील आला सरपंचाचा. आणि अजून एक माणूस मध्ये आला ते म्हणजे स्टॅम्प व्हेंडर. म्हणजे वकील, सरपंच आणि स्टॅम्प व्हेंडर या तिघांचं डोके एकत्र झालं आणि त्याच्यातून ॲफिडेव्हिट नावाची वस्तू तयार झाली. भारतीय माणसाचा आवडता कागद कोणता असं जर मला कोणी विचारलं तर आता मी एक साधं सोपं उत्तर देतो. प्रतिज्ञापत्र हाच भारतीय माणसाचा सगळ्यात आवडता कागद आहे. कारण ते वाटेल ते लिहून द्यायची त्याची तयारी आहे. कारण प्रतिज्ञापत्राद्वारे त्याला स्वतःच्या सोयीचं काही पण बोलायचे सोय या प्रतिज्ञापत्रामध्ये आहे. आणि मग काय त्याने ॲफिडेव्हिट दिलं बघा. 10 वर्ष झाली आहे ॲफिडेव्हिट माझ्याकडे दिलं तरी सुद्धा मी त्यातला एकही शब्द विसरलेलो नाही. ॲफिडेव्हिट मध्ये त्याने असं लिहिलंय की 2005 साली नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातल्या अमुक गावचा सरपंच म्हणून मी निवडून आलो हे खरे आहे. पण देवा शपथ खरे सांगतो की तिसरे मूल मला झालेले नसून ते माझ्या बायकोला झाले आहे. त्याच्यानंतरचा पॅरेग्राफ अजून डेंजरस आहे. मी आणखी खरे सांगतो की, हे स्टॅम्प वंडरची भाषा, मी आणखी खरे सांगतो की माझ्या बायकोला झालेले तिसरे मूल माझ्यापासून झालेले नाही. त्याची योग्य ती चौकशी ॲडिशनल कलेक्टर शेखर गायकवाड साहेबांनी करावी. अशा प्रकारे माझं नाव घालून प्रतिज्ञापत्र दाखल झालं. एवढे गुंतागुंत करणारी माणसं असल्यावर शेती आणि जमीन आणि कायदा याची सांगड घालायचं जेव्हा जेव्हा मी लॉजिकल विचार करतो तेव्हा मला असं दिसतं की मानवी गुंतागुंत आपल्याला कमी करावी लागेल. आणि ती करायची असेल तर साधे सोपे उपाय करायला पाहिजे. म्हणजे नुसता प्रश्न सांगून सुटणार नाही.
तर काय करायला पाहिजे? पूर्वीच्या काळी आपल्याकडे साखरपुडा केल्यावर 2-4 वर्ष मुलीला शिकवायचे आणि नंतर लग्न करायचे. कुठल्याच कायद्यात बदल न होता सुद्धा आता लोक सकाळी साखरपुडा दुपारी लग्न करायला लागले. असं काय झालं? तर लोकांचा एकमेकांवरचा विश्वास कमी झाला. हीच गोष्ट आपण जमिनीच्या व्यवहाराच्या बाबतीत करायला पाहिजे. जर साठे खत आणि खरेदी खत याच्यामध्ये जास्त गॅप ठेवला तर भानगड तयार होणार. याचा अर्थ असा की जर पैसे असतील तर डायरेक्ट पैसे देऊन सेम डेला खरेदी खत करा. आधी साठे खत करा, 4 वर्ष थांबा, असं आता करू नका. त्यानंतर पैसे कमी असतील तर त्या पैशामध्ये जेवढी जमीन येते तेवढीच खरेदी करा. तिसरा महत्वाचा मुद्दा असा की कायदेशीररित्या कुठल्याच कायद्याचा भंग होणार नाही याची काळजी घ्या. स्वस्तामध्ये जमीन मिळते म्हणून सिलिंग कायद्याची जमीन, सैनिकाची जमीन किंवा कुळकायद्याची जमीन किंवा सरकारने दिलेली जमीन अशी खरेदी करायच्या भानगडीत पडू नका. असंख्य माणसं मला दिसतात की जमिनी हे भानगडीच्या जमिनीमध्ये त्यांना असं वाटतं जमीन स्वस्त मिळते, परंतु नंतर ही भानगडीची जमीन त्यांना फार आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये आणते. आदिवासींच्या जमिनीच्या बाबतीत सुद्धा नाशिकमध्ये मला सापडलं किमान 150 केसेस मला अशा सापडल्या की जिथे आदिवासी हुशार ठरला आहे आणि जमीन खरेदी करणाऱ्या 5 लोकांना त्यांनी टांग मारली आहे, असं पण मला सापडलं. सगळ्यांकडनं विचार घेऊन जमिनीपेक्षा जास्त पैसे लोकांनी खरेदी खताला दिले आणि कोणाला जमीन खरेदी घेता आली नाही, असं पण मला सापडलं आहे. त्याबरोबर सरकारची जमीन किंवा कंडिशनल लँड म्हणजे ज्याला नवीन अविभाज्य शर्तीची जमीन म्हणतो, अशी जमीन घ्यायच्या पूर्वी पूर्व परवानगी घ्यायला पाहिजे. कलेक्टरची पूर्व परवानगी शिवाय जमीन कुठलीच घेऊ नका असं कायद्यामध्ये स्पष्ट असताना माणसं घेतात. देवाची जमीन ही देवाच्या मालकीची असते, तर देवाच्या जमिनीला सुद्धा लोक पॉवर ऑफ अटर्नी घेतात. मला तर देवाचा पॉवर ऑफ अटर्नी घेतलेला पण माणूस मला भेटला आहे. मला असं वाटतं माझ्या एवढा नशीबवान कोणीच माणूस नाही. कारण मला नाशिकमध्ये एक माणूस असा भेटला, मला म्हणला माझ्याकडे देवाचा पॉवर ऑफ अटर्नी आहे. म्हणलं हे कसं काय? तो म्हणला मी दाखवतो तुम्हाला आणून कागद. म्हणलं अरे देवाचं नसेल कोणाची तरी दुसऱ्याची सही असणार. म्हणला नाही साहेब, माझ्याकडे देवाच्या सहीचा कागद आहे. मग म्हटलं घेऊन ये. 15 दिवस आलाच नाही. नंतर आला, म्हटलं माझ्याकडे झेरॉक्स आहे. म्हटलं चालतं यार, देवाची सही आहे ना. तर मोडीमध्ये केलेली गुरुवाची सही मला सापडली. मग मी 7/12 आणि ती मोडीतली सही बघितली आणि त्याला सांगितलं अरे गुरुवाची सही आहे. त्याने मला उत्तर फार भारी दिलं. देव कुठे असतो काय साहेब? म्हटलं आपला 50,000 ऍडव्हान्स कुणाला दिलाय? तो गुरुवालाच दिलेला आहे. तर गुरव हाच आता 21व्या शतकातला देव आहे. हे नवा सल्ला, नवं मार्गदर्शन हे मला एका अडाणी शेतकऱ्यांनी केलं. आणि असं माणसाची जी विकृत प्रवृत्ती आहे त्याच्यामुळे जमिनीचे प्रश्न तयार झाले आहेत. आणि ते जर सोडवायचे असतील तर मला असं वाटतं प्रॉपर्टी बद्दल एक निकोप दृष्टिकोन स्वीकारायची गरज आहे. चौथा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे प्रशासकीय कारण. 15% भांडणं ही प्रशासकीय कारणांमुळे आहे. म्हणजे काय? तलाठ्यालाच कायदा कळत नाही, मामलेदारला तो कायदा ॲप्रिशिएट करता आला नाही, त्याचा निकाल चुकला, सर्कलचा निकाल चुकला, मोजणीदाराने नीट मोजणी केली नाही किंवा वशिलेबाजी करून मोजणी केली, कायद्यामध्ये असलेल्या खरेदी खात्यातली जमिनीची नोंद झाली, विहिरीची नोंद झालीच नाही, फळझाडाची नोंद केलीच नाही, इतर हक्कामध्ये ही नोंद केली नाही, कुळकायद्याची जमीन असताना खोटा 7/12 दाखवून नाव कमी करून मग खरेदी खत केलं. अशा प्रकारच्या प्रशासकीय गुंतागुंतीमुळे सुद्धा 15% भांडणं आहे. आणि या सगळ्याचं ज्ञान शेतकऱ्यांना असल्याशिवाय मला असं वाटतं शेतीच्या जमिनीच्या प्रश्नांना फार चांगल्या पद्धतीने सामोरं जाता येणार नाही. म्हणून येत्या काळामध्ये आपल्याला एक प्रॉपर्टीबद्दल निकोप दृष्टिकोन स्वीकारण्याची फार मोठी गरज आहे. हे करत असताना साधे सोपे सरळ मार्ग म्हणजे एक तर क्लिअर कट व्यवहार करायला पाहिजे. वाटप करत असताना शेतकऱ्यांना मी सरळ सांगतो की जमिनीचं वाटप आपल्या मुलांमध्ये करून देताना आयुष्यभर हे जमीन विकणार नाहीत
असा विचार करून एकमेकांमध्ये गुंतागुंत नवीन निर्माण होईल अशा पद्धतीने वाटप करू नका. समजा विहीर आहे आणि एकच विहीर आहे, तर ती कॉमन दोन्ही मुलांच्यात नका ठेवू. त्यापेक्षा दुसऱ्याला एक पैसे असले तर दुसरे ऐपत असेल तर विहीर खांदून द्या, नसेल तर स्पष्टपणे सांगा तुला विहीर दिले, तुला 20 गुंठे कमी जमीन देतो, आणि दुसऱ्या मुलाला सांगा मी तू दुसरी विहीर खांद. असं तुम्हाला करता आलं पाहिजे. कारण असं जर केलं नाही तर वडील मेल्यानंतर 5 वर्षाच्या आत भांडणं पुन्हा लागतील आणि बघता बघता वडील गेल्यानंतर ही शेती टिकवायचं स्वप्न त्यांच्या हातातून निघून जाईल. शेतकऱ्याची नवी पिढी ही सुदैवाने शिकलेली आहे आणि ती जरा प्लेन विचार करणार आहे, त्याला गुंतागुंत नको आहे. मला असं वाटतं वाटप करत असताना किंवा जमिनीच्या खरेदी करत असताना फार पुढचा 25 वर्षाचा 30 वर्षाचा विचार अगोदर करायला पाहिजे. जमिनीचं वाटप करून देताना थोडी जमीन आई वडिलांनी स्वतःच्या नावावर ठेवली पाहिजे. कारण कुणी पण त्या नव्या पिढीला नादी लावलं तर म्हातारपणी आपली अडचण होणार नाही याची सुद्धा दक्षता आता शेतकऱ्याच्या जुन्या पिढीला घ्यावी लागेल. 2 एकर का होईना जमीन स्वतःच्या नावाने ठेवा, हे स्पष्टपणे ओपनली मी शेतकऱ्यांना सांगतो. त्याचं कारण असं आहे की जी आत्मीयता शेतकऱ्याच्या मागच्या पिढीमध्ये आहे ती कदाचित नव्या पिढीमध्ये नाही. आपण जमीन विकून टाकू, आपण मॅचिंगचा नवा बंगला आणणारी, मॅचिंगचा नवा रंग द्यायचे स्वप्न बघणारी सून शेतकऱ्याच्या फॅमिलीत आल्यानंतर ही शेती टिकेल का, ही जमीन टिकेल का, या जमिनीतलं घर टिकेल का, हे सगळं आपले नातं गोतं टिकेल का, असा विचार करणारा शेतकरी हा आता अशा भूमिकेवर उभा आहे की जिथं तो द्विधा मनस्थितीमध्ये आहे. मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या समोर आर्थिक प्रश्नापेक्षा हे सामाजिक आणि सायकोलॉजिकल प्रश्न हे सुद्धा आता महत्त्वाचे तयार झाले आहे आणि त्यामध्ये जमिनी आणि प्रॉपर्टी बद्दलची भूमिका याचं पण एक मोठं प्रश्नचिन्ह उभं आहे. याबद्दल एक व्यापक दृष्टिकोन हळूहळू निर्माण होण्याची गरज आहे आणि कदाचित आपल्याला असे ज्ञानाची सत्र घेत घेत नव्या पिढीला शिकवावं लागेल. साधं सोपं जगणं म्हणजे काय, शेती चांगल्या पद्धतीने करणं म्हणजे काय, गुंतागुंतीचे व्यवहार न करता म्हणजे काय. फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आले आहेत. शेतीला मोठ्या प्रमाणावर कर्ज आणि भांडवली गुंतवणूक आता केंद्र शासन करत आहे. नाबार्ड मोठ्या प्रमाणावर मदत करणार आहे. शेतीवर आता एक नवं वळण घेत आहे. असं नवं वळण घेत असताना शेतीचं जुनी आत्मीयता ठेवून सुद्धा नवा फॉर्म धारण करता येईल का आम्हाला, याची पण आपल्याला गरज आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी शेतकऱ्यांची करून आणि वैयक्तिक मालकी आबादीत ठेवून एक नवं मॉडेल, मला असं वाटतंय हरित क्रांतीनंतरचं एक नवं मॉडेल आहे. दुर्दैवाने मला स्वतःला असं वाटतं की मोळीक सरांसारखे शेती प्रश्नांची जाण असणारी माणसं वयस्कर होत चालली, किंवा असं मला वाटतं की याच्या पुढे काय होईल. तर या सगळ्याचं पुढचा 50-100 वर्षाचा रोडमॅप शेतकऱ्यांना आपण तयार करून देऊ आणि तो देण्यामध्ये आपले नव्या पिढीचे सगळे शिलेदार भूमाताचे असो उद्योजकतेमधले असो सगळ्यांनी जर मदत केली तर आपल्याला पुढची 50 वर्षाच्या शेतीची दिशा निश्चित करता येईल आणि त्यामध्ये शेत जमिनीची भूमिका काय असावी याबद्दल निश्चितपणे मी कॉन्ट्रीब्युशन करेन. येत्या काळामध्ये राहिलेल्या काही मिनिटांमध्ये मी प्रश्नोत्तर आपण घेऊ. शेतीच्या कायद्यामध्ये 2 महत्त्वाचे बदल गेल्या महिन्याभरामध्ये झाले आहेत. ते म्हणजे शेतीचा 7/12 आता बदलला आहे आणि त्याच्या बऱ्याच बातम्या पेपरमध्ये तुम्ही वाचल्या असतील. 7/12चा फॉर्म आता सोपा होत आहे. 7/12 मधलं जमीन कसणाऱ्याचं नाव हे आता पूर्वीच कमी केलं होतं आपण. त्याबरोबर सर्व फेरफार नोंदी एका कोपऱ्यामध्ये आणण्यात आल्या आहेत. पोट खराब जमिनी या आता कल्टिवेशन खाली आणल्यामुळे, पिकाऊ जमिनी खाली आणल्यामुळे पोट खराब आता 8 मध्ये पूर्वी दिसत नव्हता. शेतकऱ्याला कर्ज मिळण्यामध्ये ती एक अडचण होती. आता 8 मध्ये पोट खराब दिसणार आहे. बिगर शेती जमिनी जेवढ्या झाल्या आहे त्याच्यामध्ये आता पीक पाणीचा अर्धा 7/12 दिसणार नाही, फॉर्म 12 दिसणार नाही, अशा प्रकारची तरतूद केली आहे. महिलांच्या हक्कांबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टाने एक चांगला निकाल दिला आहे. त्याने असं म्हटलं
की 56 सालच्या हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये महिलांना मुलगी म्हणून जन्माला आल्या आल्या जो हक्क मिळाला होता तो 2005 पर्यंतच्या कायद्यामध्ये जरी नव्याने देण्यात आला असला तरी एवढे दिवस तो झोपलेल्या अवस्थेत होता. तो हक्क तुम्हाला डावलता येणार नाही. जरी तो 2005 ला कायदा केला तर 2005च्या कायद्याला 1956 पर्यंत इफेक्ट मागे देता येईल का असा प्रश्न होता. त्याचं पण उत्तर आता सुप्रीम कोर्टाने दिलं आहे. आणि मुलांप्रमाणेच मुलींना हक्क वाटप झालेला असो किंवा नसो तो द्यायला पाहिजे अशा प्रकारचा एक चांगला निकाल पण महिलांच्या बाजूने आला आहे. महिलांना हक्क देताना सुद्धा एक मोठं प्रश्नचिन्ह घराघरामध्ये निर्माण झाला आहे. विशेषतः शहरी जमिनींच्या बाबतीमध्ये शहराच्या जवळच्या जमिनींमध्ये आता बहीण आणि भाऊ यांच्यामध्ये नातं फारसं चांगलं राहिलेलं नाही. सगळीकडे बहिणीच्या नावाखाली बहिणीची मुलं नवरा हक्क मागतात आणि त्यामुळे लाखो रुपये कोट्यावधी रुपयाच्या जमिनीमध्ये बहिणींचा हक्क द्यायचा का नाही द्यायचा, का त्यांचा खोटा हक्कपत्र लिहून घ्यायचं, का त्यांना फक्त साडी चोळी द्यायची, का त्यांना फक्त काही लाख रुपये द्यायचे आणि आपण जास्त पैसे कमवायचे, का त्यांना अजिबातच हक्क डावलायचे त्यांचे आणि खोटं काहीतरी डॉक्युमेंट करून घेऊन बहिणींचं आम्ही बघून घेऊ असं सांगायचं. अशा वेगवेगळ्या प्रकारची विसंगत भूमिका लोक घेत आहेत. या प्रत्येकाला कायद्याची भूमिका काय हे समजून घेऊन एक उत्तर शोधावं लागेल आणि कदाचित त्याला एकच उत्तर असणार नाही. या सगळ्यामध्ये आता शेतकरी कुटुंबामध्ये उभ्या भेगा पडायला सुरुवात झाली आहे. तशा शेतजमिनीमध्ये भेगा पडतात, तसं आता त्याच्या मनामध्ये पण भेगा निर्माण व्हायला लागले आहे. अशा वेळी मला असं वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महत्वाचा जर काही मुद्दा असेल तो शेत जमीन आणि कायदा हाच आहे आणि त्याबद्दलची योग्य ती भूमिका त्याला ठरवण्यासाठी सत्सद विवेक बुद्धी शेतकऱ्याला लाभावी अशा प्रकारची शुभकामना मी व्यक्त करतो आणि माझं वक्तव्य थांबवतो. जय हिंद. धन्यवाद सर. आज आपण खूप छान माहिती या सत्रामध्ये दिली. मी आजच्या कार्यक्रमाचे जे संगणक सहाय्यक आहेत आदित्य बेडसगावकर यांना विनंती करतो की त्यांनी आलेले प्रश्न चॅटबॉक्स मध्ये काही प्रश्न आले असतील ते प्रश्न घ्यावेत. चालेल, एक एक करून आपण पहिल्यापासून बघू. ते सुरू करायच्या आधी मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांचे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इथे चॅटबॉक्स मध्ये पोस्ट करून ठेवावेत, म्हणजे नंतर काही प्रश्न आले तरी सगळ्यांपर्यंत त्याची उत्तर आपल्याला पोहोचवता येतील. सर, पहिला प्रश्न आला आहे आपल्याकडे. शेती विकत घ्यायची आहे. माझी सध्या शेती नाही, पण माझ्या वडिलांच्याकडे पूर्वी वडिलोपार्जित शेती होती, ती कुळ कायद्यात गेली. आता शेती घेऊ शकतो का आणि ती घेण्यासाठी काय करावं लागेल? पूर्वी शेती असली आणि ती 15, 20, 10, 20 वर्षापूर्वी कधी गेलेली असली कुळ कायद्यामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही कारणाने, तरी महाराष्ट्र कायदा असा आहे आजच्या तारखेला नावावर जमीन असली पाहिजे तरच त्याला शेतकरी मानलं जातं. त्यांना हा मार्ग असा आहे की बहुतेक वेळा लोकांना असं वाटतं की आपल्याला आता थोडी शेती असलेली बरी, परंतु बहुतेक वेळा लोकांना ज्वारी बाजरी करण्यासाठी शेती घ्यायची नसते. त्यांना घ्यायची असते ती फार्म हाऊस बांधण्यासाठी किंवा थोडा आनंद मिळवण्यासाठी किंवा काही झाडं लावण्यासाठी. तर त्यांना एक मार्ग असा आहे की इंडस्ट्री म्हणून खऱ्याखुऱ्या औद्योगिक प्रयोजनाला त्यांना शेत जमीन खरेदी करता येते. त्यांनी स्वतःची घरातली एक इंडस्ट्रीयल म्हणजे ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीसाठी एक कंपनी करून त्यांना शेत जमीन घेता येईल आणि तिथे फार्म हाऊस बांधता येईल, त्यांना फळझाडं लावता येईल, तिथे पोल्ट्री करता येईल, तिथे डेअरी करता येईल. फक्त प्युअरली शेती करता येणार नाही. प्युअरली शेतीमध्ये ज्वारी बाजरी सारखी पिकं करणं अपेक्षित आहे आणि अशी शेती परवडत नाही. बहुतेक वेळा मागच्या पिढीत गेलेली शेती नव्याने जेव्हा मिळवण्याचा विचार करतात त्यावेळी याच्यामध्ये एक समाजवादाचं धोरण असं आहे की शेतीमधला जो आत्ता वर्ग आहे त्याच्यामध्ये नव्याने भर पडू नये असं धोरण आपण केलं आणि कुळ कायद्यामध्ये अशी तरतूद केली की महाराष्ट्रामध्ये शेत जमीन खरेदी करण्यासाठी
माणूस शेतकरी असला पाहिजे. काही लोक कदाचित फसवतात, खोटा सातबारा आणून देतो, तुम्हाला आम्ही शेतकरी बनवतो, याला पण लोकांनी बळी पडू नये असं माझं स्पष्ट मत आहे. राजस्थान सारख्या काही राज्यांमध्ये असा कायदा नाही, त्यामुळे तिकडे राजस्थानमध्ये 1 एकर जमीन घ्यायची, 1 वर्ष थांबायचं, तिथला सातबारा जोडायचा आणि मग जमीन इकडे घ्यायची. हा एक रस्ता आहे, पण तिथे सुद्धा खरोखर शेत जमीन घेतली जाते का नाही हे बघायला पाहिजे. फोर्जरी करून, खोटे शिक्के मारून, राजस्थानचे तलाठ्याचे बनावट कागद मारून त्याच्या आधारे जमीन खरेदी केलेले मला हजारो केसेस सापडले आहेत. त्यामुळे याला बळी पडू नये. त्याने मला असं वाटतं जिनाईनली फार्मर प्रोड्युसर कंपनी सारखं किंवा इंडस्ट्रीयल कंपनी स्थापन करून, हॉर्टिकल्चर कंपनी स्थापन करून, डेअरीची कंपनी स्थापन करून शेत जमीन खरेदी करता येईल. पुढचा एक प्रश्न आलाय की कोकणातला कुळ कायदा या विषयावर काही आपलं पुस्तक आहे का कुठलं ठराविक, का तुमच्या बाकीच्या काही पुस्तकांमध्येच यातले काही विषय तुम्ही ऑलरेडी? शेतीचे कायदे पुस्तकामध्ये कुळ कायद्याचं एक प्रकरणच आहे, पण त्याच्यामध्ये विशेषतः कोकणातल्या कुळ हक्काबद्दल 2 गोष्टी स्पष्ट सांगता येईल. कोकणामध्ये काय झालंय की खोत लोकांच्या जमिनी हे तोंडी कराराने पूर्वीपासून लोक करत होते. त्यामध्ये मुख्य मुद्दा हा आहे की पुरावा त्यांना कागदोपत्री काही नाही, त्यामुळे बेदखल कुळे नावाचा शब्द कोकणामध्ये वापरला जातो. तर बेदखल म्हणजे काय, दखल घेण्या एवढा कागदी पत्री पुरावा नाही, तर तो पुरावा त्यांनी पूर्वीपासूनचे फोटो, जमिनीचे जमिनीचं बी बियाणं वापरलेलं, मार्केट कमिटीत घातलेले, याचा पुरावा तयार करून जर मला असं वाटतं केस दाखल केल्या तर कोकणातल्या कुळांचा प्रश्न समजायला आणि सोपा होईल. सर, आणि बऱ्याच लोकांनी विचारलंय की आपल्या पुस्तकांचा संच कुठे मिळू शकतो, किंवा आपली सगळी पुस्तकं कुठे उपलब्ध होतील? माझी पुस्तकं अमेझॉन आणि बुक गंगा दोघांवर आहे, आणि माझा शेखर गायकवाड नावाने जर गुगलवर ब्लॉग टाकला तर पुस्तकाची नावं, ते कव्हर आणि ते कुठे मिळेल याची लिंक पण आपण दिलेली आहे. बरं, पुढचा काही प्रश्न येतोय का बघूया आपण. तू वाचून दाखव एक प्रश्न, मी सांगतो त्याच्यावर, तू वाचलं. हो चालेल. बऱ्याचशा लोकांनी पुस्तकांबद्दलच विचारलेलं आहे आणि त्याने अप्रिशिएशन केलेलं आहे. हो, थँक्यू. तर तेही बऱ्याच लोकांचे आहेत, नावं घ्या पाहिजे तुमच्या राहिले, मला दिसतात बरीच इथं. कारण पार्टिसिपंट प्रश्न असतील तर चॅटबॉक्स मध्ये टाकत राहा, सर्वांना विनंती आहे. मला वाटतंय मध्यंतरी मी बसल्या प्रश्न येत जातील तोपर्यंत काही जे कॉमन प्रश्न आहेत ते सांगतो. पोट खराब जमीन आता कोणाची, आता ती पोट खराब नाही, तर पोट खराब जमीन असा एक प्रश्न विचारलाय सुकुमार साजने. तर पोट खराब जमीन ही म्हणजे त्या गटामधली अशी जमीन होती की ज्यावेळी जमाबंदी ब्रिटिशांनी केली त्यावेळी ही जमीन पडीक होती आणि तिच्यावरचा टॅक्स शेतकऱ्याला भरायला लागू नये म्हणून तिला पोट खराब असं नाव दिलं होतं. पण आता मधल्या काळामध्ये जमिनीला पाणी आलं, लोकांनी नांगरले, आता चांगली जमीन पिकाऊ झाली तरी ती कागदावर पोट खराब दिसते. त्याचे 2 तोटे होतात. एक म्हणजे ह्या जमिनीतनं जर हायवे गेला तर जमिनीचं कॉम्पेन्सेशन फक्त 1 एकराला 3,000 रुपये एवढं मिळतं. ते जर पोट खराब कल्टिवेबल लँड म्हणून कन्वर्ट झाली तर आता मार्केट व्हॅल्यू मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांना सांगायला हरकत नाही की यासाठी एक GR नुकताच शासनाने काढला आहे की ज्याने पोट खराब जमीन स्वतःच्या लागवडीखाली आणली आहे त्याने तहसीलदारकडे अर्ज दिला पाहिजे आणि माझी जमीन पोट खराब मधनं काढून आता पिकाऊ जमीन म्हणून ही नोंदवावी असा अर्ज द्या आणि त्याच्याबरोबर सातबारा जोडा आणि त्या जमिनीचा एक फोटो जोडा. एवढे 3च कागद पाहिजे. अच्छा,
पुढचा एक प्रश्न आलेला आहे, खरेदी खत झाल्यावर किती दिवस 7/12 नाव नोंदणी झाली पाहिजे? सर्वसाधारणपणे आता खरेदी खत झालं की सेम त्याच दिवशी आता त्याची कॉपी मिळते. पूर्वी 1 महिन्यानी वगैरे त्याचा इंडेक्स जात होता तलाठ्याकडे, आता ती पार्टीच्या हातात दिली जाते. त्यामुळे त्याची नोंद ही तलाठ्याने ताबडतोब हातात तुम्ही दिल्यानंतर 90 दिवसाच्या आत नोंद झाली पाहिजे असा MLRC मध्ये आहे. कधी कधी जर तक्रार आली तर त्याच्यावर तक्रार नोंद चालते, ती 6 महिन्याच्या आत निर्गत करायला पाहिजे. अच्छा. विनायक म्हणून आहेत, त्यांचा एक प्रश्न आहे, बांधावरून भांडण कुठे मिटवायचे आणि शेजारील शेतकरी झाडे वाढवली, त्यातून माझी जमीन पडीक झाली, बाभळीचं झाड, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर झाडं जर लावली तर वसवा होतो आणि काही ठिकाणी पिकं येत नाही. अशा केसमध्ये वसवा होतो आणि त्यामुळे माझ्या पिकांवर नुकसान होतं असा अर्ज देऊन यातली काही झाडं किंवा फांद्या तोडायला परवानगी मिळू शकते. याचा अर्ज आता तहसीलदारांकडे करायला पाहिजे. एक प्रश्न आलाय, जमिनीवर सहकारी सोसायटीचा बोजा असेल तर ती कशा प्रकारे हस्तांतरित करता येते? त्याला त्या सहकारी सोसायटीकडून NOC घ्यायला पाहिजे, कारण सहकारी सोसायटीचं कर्ज ठेवून जमीन घेतली तर तो सगळा बोजा कारण नसताना खरेदी घेणाऱ्यावर पडेल. अच्छा. रवींद्र भोकरे म्हणून आहेत, त्यांचा प्रश्न आलाय, नवीन केंद्र सरकारच्या योजनेतून सुरत हैदराबाद नवीन नॅशनल हायवे होत आहे, तर जुन्या कायद्यानुसार जर शेतकरी योजनेत जमीन जात असेल तर शेतकऱ्यांना एकरी खूप मोबदला मिळत होता, पण आता नवीन कायदा दुरुस्तीनुसार एकरी मोबदला किती मिळतो आणि कमी मिळत असेल तर त्याच्यासाठी शेतकरी काय करू शकतात? नवा जो कायदा आहे त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जे रेडी रेकनरची किंमत आहे त्याच्या 4 पट बाजार मूल्य मिळायला पाहिजे आणि शहरी भागामध्ये 2 पट जमिनीची किंमत मिळते. त्यामुळे जुन्या कायद्यापेक्षा आता शेतकऱ्याला जास्त पैसे मिळणार आहे, हे निश्चित आहे. त्यांनी फक्त तालुक्याच्या रजिस्टरकडे जाऊन आपल्या जमिनीच्या मूल्यांकनाचा लेखी स्वरूपामध्ये या जमिनीचं आजचं मूल्यांकन किती एवढा कागद घेऊन स्वतःकडे ठेवला पाहिजे. वामन भुरेंचा प्रश्न आहे, 20 वर्षापूर्वी वडिलांच्या नावाने जमीन होती, ती MIDC साठी सरकारने घेतली आणि आता ते शेतकरी नाहीत, अशा स्थितीत ते जमीन घेऊ शकतात? नाही, संपादन झाल्यानंतर 15 वर्षापर्यंत त्याला शेतकरी मानावं असा कायदा आहे. त्यामुळे आता तो पिरियड गेल्यामुळे आता त्याचा काही उपयोग होणार नाही. अच्छा. वीर परेड म्हणून त्यांचा प्रश्न आहे की पॉवर पॅटर्न विषयी थोडी माहिती हवी होती. पॉवर पॅटर्न, त्याच्यावर काही बोलू शकतो आपण का? पुढचा प्रश्न घेऊ. पॅटर्न काही लक्षात नाही आला म्हणजे तुम्ही सांगितलं. पॉवर ऑफ अटर्नी असेल कुळ मुक्त्यार. बरोबर. तर पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे आपला जमीन विक्रीसह कुठलाही अधिकार जेव्हा आपण दुसऱ्या माणसाला सोपवतो त्यावेळी त्याला पॉवर ऑफ अटर्नी किंवा कुळ मुक्त्यार किंवा मुक्त्यार पत्र असे 2-3 शब्द आहे ते म्हणतो आपण. असं देताना एक काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे, खरोखर विश्वास असेल तरच असं पॉवर ऑफ अटर्नी मध्ये जमीन विकायचा हक्क दिला पाहिजे. नाहीतर मग फक्त कधी कधी काय होतं, माणूस वयस्कर झालाय, मग बँकेमध्ये कर्ज काढायला जाता येत नाही, मग फक्त बँकेचे कर्ज काढायच्या प्रकरणामध्ये म्हणून पॉवर ऑफ अटर्नी सही होते आणि त्याच्यात असा क्लॉज टाकलेला असतो की तो वाचत नाही कुणी आणि त्याचे जमीन विक्रीचे हक्क सुद्धा लिहिलेले असतात. त्यामुळे पॉवर ऑफ अटर्नी देताना स्पष्टपणे त्यामध्ये मुद्दे लिहिले पाहिजेत की कशाला आपण अधिकार दिलेला आहे. अच्छा. राकेश सोनार म्हणून त्यांचा प्रश्न आहे की कर्नाटकामध्ये वडिलांच्या नावे शेती आहे पण त्यात वडिलांचं नाव वेगळं आहे आणि इथे त्यांना आता महाराष्ट्रात शेती घ्यायची असेल तर काय करावं लागेल? वडिलांचं नाव वेगळं असलं तरी व्यक्ती तीच असते, त्यामुळे तो नेम चेंज गॅझेट मध्ये पण तुम्हाला करता येतं, तो काही मुद्दा नाही. किंवा
ती व्यक्ती म्हणजेच ही व्यक्ती आहे, किंवा त्याच नावाने सुद्धा इकडे जमीन घेता येऊ शकते. वडिलांचं जे नाव असेल त्या नावाने सुद्धा इथे जमीन अगोदर घेता आहे की नाही. प्रकाश जाधव यांचा प्रश्न आहे की जमिनीमध्ये फळझाडांची नोंद करायसाठी काय करावे लागेल? त्याला वर्षभर कधी पण नोंद करता येते. फळझाडं मी कोणती लावलेली आहेत, किती वर्षाची झाली, कोणत्या प्रकारची झाडं, एवढा अर्ज देऊन तलाठ्याकडे फक्त अर्ज द्यायचा आहे आणि ते व्हेरिफिकेशन करून त्याची नोंद 7/12 मधल्या 12 मध्ये हे फळझाडांची नोंद केली जाऊ शकते. त्याचा फायदा लँड ॲक्विजिशन मध्ये फार आहे, कारण हे फळपीक पुढचे 50 वर्ष जगलं असतं हे पीक, हे फळझाड, तर त्याने किती पैसे दिले असते याचा विचार करून लँड ॲक्विजिशनचं कॉम्पेन्सेशन ठरवलं जातं. त्यामुळे जेव्हा एखादा आंब्याचं झाड आहे 10 वर्षाचं, तर ह्या रोपांनी पुढे 50 वर्ष किती उत्पन्न दिलं असतं, या फॉर्म्युल्याच्या आधारे भूसंपादनाची रक्कम ठरवली जाते. त्यामुळे फळ पिकाची नोंद तलाठ्याकडे जाऊन करून घेतली पाहिजे. अच्छा. मकरंद जुनावणेंचा प्रश्न आहे की तुकडेबंदी कायद्याविषयी काही सांगू शकाल का? मकरंद जुनावणे आहेत ते. तुकडेबंदी हा कायदा 1947 आहे. आता त्याला फारसं महत्व नाही, रद्द करावा अशा प्रकारची मागणी आपण लेखी स्वरूपात केली आहे. पण जमिनीचे छोटे तुकडे होऊ नयेत हा त्याचा मुख्य उद्देश आहे. बागायत भागामध्ये 10 गुंठे, भात शेतीमध्ये 10 गुंठे, सेमी बागायत मध्ये 20 गुंठे आणि सोलापूर सारख्या जिरायत भागात 40 गुंठेपेक्षा कमी छोटा तुकडा जमिनीचा पाडता येत नाही, असा तुकडेबंदी कायदा आहे. वैशाली पाटकरांचा प्रश्न आहे की पीएमआरडीएचा वनीकरणाचा शिक्का असलेल्या जमिनीत काय करता येऊ शकतं? त्याचा अर्थ असा आहे, वनीकरणाच्या व्याख्येमध्ये बसणाऱ्या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता. तर पीएमआरडीएच्या ऍक्ट मध्ये आणि टाउन प्लॅनिंग ऍक्ट मध्ये वनीकरण या व्याख्येमध्ये समजा बांबू लागवड आहे, बरोबर आहे, वन झाडांची लागवड आहे. आता हे जे जे शब्द त्यात वापरले ते करता येईल. माझ्या माहितीप्रमाणे कन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये अलाउड नाही, वनीकरण फक्त अलाउड आहे. अच्छा. एक प्रश्न आलाय, शेतात जायला बाजूचा शेतकरी जागा देत नसेल तर काय करता येईल? जमीन महसूल कायद्याच्या कलम 143 नुसार शेतीच्या बांधावरून जाणारी किमान पाऊलवाट देण्याचा वाजवी हक्क शेतकऱ्यांना आहे. आता काय होतं, जमिनीच्या किमती एवढ्या वाढल्यामुळे आणि छोटे छोटे तुकडे झाल्यामुळे सगळीकडे तुम्हाला बैलगाडीचा रस्ता किंवा तुमची कार जाण्या एवढा रस्ता मिळेल याची गॅरंटी नाही. परंतु शेतजमिनीमध्ये जाण्याचा हक्क जमीन महसूल कायद्यात दिला आहे. अशा प्रकारचा हक्क जर मिळत नसेल तर नकाशा जोडून मला कुठून वाट पाहिजे, मला जमिनीत जायला दुसरा कोणताही रस्ता नाही, अशा प्रकारचा अर्ज तहसीलदारांच्या नावाने दिला पाहिजे. त्याच्यामध्ये विरोधी पार्टी म्हणून अडवणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आणि पत्ता दिला पाहिजे. शेतीचे कायदे पुस्तकात याचा नमुनासह आपण एक संपूर्ण चॅप्टर टाकला. अच्छा. 7/12चा जमिनीचं क्षेत्रफळ आणि नकाशातलं क्षेत्रफळ ह्याच्यात जर तफावत असेल तर कुठलं बरोबर धरलं जातं? तर 7/12 क्षेत्रफळ बरोबर आहे, नकाशाचं चुकीचं आहे असं समजा. अच्छा. शिंदेकर साहेब, आपल्याकडे किती वेळ आहे त्याप्रमाणे मी पुढचे आता प्रश्न घेतो, कारण बरेच प्रश्न आले. आपण सरांशीच बोलूयात की सरांना वेळ असेल तर मग आपण कंटिन्यू करूयात. विचारा त्यांना. विचारा, मला काय प्रॉब्लेम. हा, त्यांना सांगितलं, सांगतील ते. सांगा. चालेल. कुणाला तरी बोलायचे आहे बघा त्यांच्यावर फोनवर. आपल्यातले उद्योजक मिलनचे गणेश लांडगे म्हणून आहे, काहीतरी बोलायचं दिसतंय. आपण काहीतरी त्याच्यामध्ये ब्लॉक केलेला आहे, होस्ट हॅज डिसेबल्ड इट असं मला मेसेज आलेला आहे. हो, तेच पार्टिसिपंट्सना डायरेक्ट परस्पर अनम्यूट करता येऊ नये असंच आपण आज सेटिंग ठेवलं आहे. तुम्ही बोला. मी पहिल्यांदा अभिवादन करतो सगळ्यांनी. उद्योजक
मेंबर असलेलंच आहे, पण ऍक्च्युली शेखरजी गायकवाड सरांना मी एक जोडणी करून इच्छितो म्हणून मी माझा मेसेज पाठवला. परांजपे स्कीम्स मध्ये मी करतो सर मध्ये. तर साधारण 3 ते 4 वर्षापूर्वी हे सेमिनार आयोजित केला होता. हो, मी आज त्याची मला आठवण झाली. हो हो, त्याकरता फक्त एवढे आठवण देण्यासाठी मी प्रश्न पण पाठवला होता की आता जो सरकार डिस्टर्बन्स थोडा आधी तुमचा आवाज कट होतोय. आदित्यजी, मला वाटते त्यांना चॅट बॉक्स मध्ये जायला सांगा, कारण हे असे डिस्टर्बन्स वाढले तर आपल्याला कार्यक्रमाला वेळ लागेल. बरोबर बरोबर. आणि मला वाटतं सगळ्यांचेच प्रश्न तुम्ही चॅट बॉक्स मध्येच घ्या. हो हो, चालेल चालेल. पुढचा प्रश्न आपण घेऊया. एक शुभम म्हणून आहेत, त्यांचा प्रश्न आहे की त्यांचा एक मित्र आहे ज्याच्यावर कर्ज झाल्यामुळे त्यांना जमीन विकायची आहे, पण ती जमीन सिलिंगरीत मिळाली आहे, तर ती जमीन ते घेऊ देत का, असं त्यांचा प्रश्न आहे. सिलिंग मध्ये आहे का? सिलिंग मध्ये का? हो. ऍग्रिकल्चर सिलिंग मधली जमीन खरेदी करायची असली तर 50% जमिनीची मार्केट व्हॅल्यू सरकारला भरावी लागते. त्यामुळे कर्ज किती, जमिनीची आजची किंमत किती आणि सरकारला भरायचे पैसे किती, हे सगळ्यावर हे गणित तुमचं अवलंबून आहे. आणि अगोदर परवानगी घेतल्याशिवाय खरेदी खत करू नका. पुढचा एक प्रश्न आहे योगेश शेलार यांचा. 15 वर्षापूर्वीची फेरफार नोंद 7/12 घेतलेली नाही, त्यासाठी काय करावं लागेल? ती फेरफार नोंदीच्या नंतर दुसऱ्याला जमीन विकली आहे का नाही हे बघायला पाहिजे. नसेल तर आजही ती फेरफार नोंद जोडून ती जर सर्टिफाय केलेली असेल तर आता नोंद 7/12 करावी, असा अर्ज जमीन महसूल कायद्याच्या कलम 155 नुसार तहसीलदारांकडे ती जोडून अर्ज देऊन करायला पाहिजे. जमिनीवर बोजा असेल तर त्या जमिनीचे गिफ्ट डीड करता येते का? गिफ्ट डीड करता येते, पण गिफ्ट डीड रजिस्टर करताना सब रजिस्टर ते बोजा ज्यांचा आहे त्यांचं NOC मागणार, कारण ते हितसंबंधी पक्षकार आहे. त्यांना जमीन जर गहाण दिलेली असेल तर ती देता, गहाण असताना जमीन विकली तर मग त्या व्यवहाराला काय अर्थ राहणार नाही. नवीन 7/12चा काही फॉर्मॅट येणार आहे का सर? त्याच्याबद्दल ह्यांनी विचारलंय, गणेश. नवा फॉर्म आला आहे, तो आता गव्हर्नमेंटच्या GR ला जोडून पाठवला आहे. तो आपल्या श्रोत्यांना आपण वाटलं तर फेसबुक मध्ये उपलब्ध करून देऊ. बरोबर, चालेल. जमीन एका नावाने किती असावी असा काही कायदा काय आहे? सिलिंग कायद्यामध्ये जे जमिनीची किती तुमच्याकडे शेतजमीन असली पाहिजे याची मर्यादा ठरवून दिली आहे. त्याला आपण सिलिंग लिमिट असं म्हणतो. ती आहे साधारण 54 एकर पूर्णपणे जिरायत जमीन, नंतर 36 एकर ही विहीर बागायत जमीन आणि 18 एकर 12माही कॅनॉलची जमीन. जर 8माही कॅनॉल असेल तर 27 एकर जमीन. त्यामुळे 18, 27, 36 आणि 54 असा सिलिंग लिमिट आहे. हे मर्यादा धरताना आई वडील आणि अनमॅरिड मुलगी यांचं एक खातं धरलं जातं आणि मुलांचं स्वतंत्र खातं धरलं जातं जर तो ऍडल्ट असेल तर. अच्छा. रमाकांत नरकेंचा एक प्रश्न आहे की आता कोर्टात त्यांच्यावरती जमीन केस चालू आहे, खोटी केस चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे, आणि आतापर्यंत त्यावर कोणतीही खरेदी विक्रीवर स्टे आणलेला नाहीये. पण नवीन 7/12च्या कायद्याप्रमाणे कोणत्या प्रकारची फेरफार येईल का त्याच्यामध्ये? नवीन 7/12 प्रमाणे या 7/12शी संबंधित असलेले पूर्वीचे जे फेरफार आहेत रिरायटिंग नंतरचे, ते सगळे एका कप्प्यामध्ये एका चौकोनात येणार आहे. त्याचा फायदाच आहे शेतकऱ्यांना की ते मागचे व्यवहार काय झाले हे समजायला मदत होईल. अच्छा. शेतकऱ्यांनी शासकीय रस्त्यावर अतिक्रमण केले असेल तर रस्त्याची मोजणी कशी करता येते? रस्त्याची मोजणी कशी करता येते? रस्त्याची मोजणी शेतकऱ्यांनी करून पैसे घालवायची काही गरज नाही आहे.
शेतकऱ्यांनी जे संपादन झालेलं आहे, जर संपादन झालं असेल रस्त्यासाठी, तर त्या अवॉर्डची फक्त नक्कल मिळवायची आणि अतिक्रमण काढायची विनंती तहसीलदारांना करायची, आणि जे अडवणारे लोक आहेत त्यांना पण विरोधी पार्टी करायचं. लोक काय करतात, फक्त साधा अर्ज देतात, तसं करायला नको. त्यांनी कायदेशीर अर्ज म्हणजे ज्यांना रस्ता पाहिजे ते लोक विरुद्ध रस्ता अडवणारे लोक अशी फॉर्मल औपचारिक केस म्हणून दाखल करायला पाहिजे. अच्छा, रवींद्र भोकरेंचा प्रश्न आहे पुन्हा की सरकारी जमिनीत सरकारी योजनेत जमीन हस्तांतरित झाली सरकारला, पण 10 वर्ष झाले तरी ती योजना सुरू झाली नाही, पण ती जमीन तेच कसतायत आता. पण सरकारच्या नावावर असल्यामुळे त्यांना पीक विमा वगैरे घेता येत नाहीये, तर ती पुन्हा त्यांच्या नावावर करून घेता येऊ शकते का? नॉर्मली होत नाही की जी जमीन सरकारच्या मालकीची झाली आहे ती जमीन आजच्या तारखेला सरकारच्याच मालकीची आहे असं समजायला पाहिजे त्यांनी. फक्त सरकार आलं नाही प्रत्यक्ष कसायला एवढा त्याचा अर्थ आहे. तर बोनस आहे की जमिनीचे पैसे पण घेतले आणि जमीनही कसायला मिळते, याच्यातच आनंद मानलावा लागेल. सुप्रीम कोर्टाने असं म्हणलंय, सरकारला ही जमीन लागत नसेल तर सरकारने लिलाव लावला पाहिजे, पण मूळ शेतकऱ्याला देता कामा नये. ही तिची जी मार्केट व्हॅल्यू आहे त्याच्याप्रमाणे जो जास्त पैसे देईल त्याला जमीन द्यावी असा कायदा आहे. अच्छा, राहुल सिंग पाटील यांचा प्रश्न आहे की ॲग्रोबेस्ड इंडस्ट्री जर शेत जमिनीवर करायची असेल तर ती म्हणजे त्याच्यासाठी काही स्पेशल इंडस्ट्रियल NA करावं लागतं किंवा त्याच्यासाठी काही GR आहे का ॲग्रोबेस्ड इंडस्ट्रीसाठी परवानगी मिळवायसाठी? ॲग्रोबेस्ड इंडस्ट्रीसाठी कायद्यामध्ये स्वतंत्र बदल करण्यात आले. जमीन महसूल कायद्याचा कलम 44A आणि कुळ कायद्याचा 63A नावाचे नवीन 2 सेक्शन इन्सर्ट केले. ते डायरेक्टली शेत जमीन खरेदी करू शकतात. खरेदी खात्यामध्ये इंडस्ट्रीचं नाव लिहायला पाहिजे, जमीन या इंडस्ट्रीच्या नावाने खरेदी करायला पाहिजे. तथापि असं घेतल्यानंतर आयुष्यभर त्याचा NA चार्जेस भरायला पाहिजे. शेत जमीन म्हणून ती राहणार नाही, ती NA जमीन आपोआप होईल. फक्त NA परमिशन स्वतंत्र घ्यायची गरज नाही. अच्छा, डॉक्टर अरविंद चव्हाण म्हणून आहे, त्यांचा एक प्रश्न आहे की मागील वर्षी नॅशनल हायवे गेला त्यांच्या शेत जमिनीतून. पूर्वी हा 20 फुटी रस्ता होता, आता त्याचं नॅशनल हायवे मध्ये रूपांतर झालंय. पण शासनाने काही मोबदला दिला नाहीये त्याचा, 7/12 सुद्धा जमीन कमी केलेली नाहीये आणि चतुर्सीमेवर सुद्धा रोड दाखवलेला नाहीये. तर शासनाकडून मोबदला मिळवायच्या दृष्टीने तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता? ज्या नॅशनल हायवे अथॉरिटी ज्यांनी हा रोड केला त्याच्यामध्ये ऍक्विजिशन मध्ये हा गट नंबर राहिला असेल तर त्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पण पैसे मिळाले का नाही याची खात्री करायला पाहिजे. नॅशनल हायवे कडे अर्ज करायला पाहिजे की मला या गटातनं हायवे जाऊन सुद्धा पैसे मिळालेले नाही, तर त्याचे 7/12 जोडून अर्ज दिला. त्यांचं उत्तर आल्यानंतर जर निगेटिव्ह उत्तर असेल की आम्हाला काही माहित नाही रोड कधी झाला, तर मग मात्र त्यांना दिवाणी दावा लावून नॅशनल हायवेला पार्टी करायला पाहिजे. अच्छा, एक प्रश्न आला की प्रत्येक गावाच्या सीमेवर काही जागा राखीव असते का? हे प्रत्येक गावाच्या सीमेवर ऑटोमॅटिक नसते. प्रत्येक गाव नकाशामध्ये सर्वे नंबरच्या पूर्वी गावाच्या हद्दीहून जाणारे रस्ते 33 फूट साखळीचे रस्ते ब्रिटिशांनी टाकले होते. परंतु तर महाराष्ट्रातल्या सगळ्या गावांचं आपण चेक केलं तर काही गावांच्या सीमेवर रस्ते आहेत, काही गावांच्या सीमेवर रस्ते नाहीत. त्यामुळे सर्वे नंबरचा नकाशा काढायला पाहिजे आणि तिथे जर रस्ता दाखवला असेल सर्वे नंबरच्या नकाशात तर त्या गावापुरता तो नकाशामधला दाखवलेला रस्ता उपलब्ध आहे असं समजायला हरकत नाही. अच्छा, वामन भुरेंचा अजून एक प्रश्न आहे दिसतोय की साधारण 2005 ची NA ऑर्डर असलेली एक जमीन आहे, ती करताना काही अटी टाकून ती बिगर शेती केलेली आहे. त्या अटी आणि शर्ती किती काळासाठी असतात, त्याला काही व्हॅलिडिटी असते का, म्हणजे असा प्रश्न आलाय. मुख्यतः अशा अटीमध्ये काय असतं, 1 वर्ष जमिनीचा वापर बिगर शेतीसाठी करावा आणि बिगर शेती कर भरावा. जर आजच्या तारखेपर्यंत ते जर बिगर शेती कर भरत असतील तर याच्यात कुठलेच अट फारशी काही महत्वाची नाहीये. त्यांना काय अडचण आहे तर त्यांना माझा ईमेल ऍड्रेस देऊन टाका, shekhar.gaikwad@yahoo.com वर यातल्या कुठल्याही लोकांना मला प्रश्न पाठवता येईल. बरं,
एक प्रश्न आलाय वीर परीट यांच्याकडून पुन्हा की आमच्याकडून चुकून आमच्या बिल्डरने पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली आहे, तर आता काय करता येऊ शकतं? ती पॉवर ऑफ अटर्नी तुम्ही रद्द करू शकता, पेपरमध्ये जाहिरात देऊ शकता की आज तारखेपासून मी हे पॉवर ऑफ अटर्नी रद्द केलेले आहे, आणि त्याची कॉपी त्याला पण पाठवू शकता त्या बिल्डरला. अच्छा. प्रकाश जाधव यांचा प्रश्न आहे की जमिनीमध्ये फळझाडांची म्हणजे काजू आंब्यांची झाडांची नोंद करण्यासाठी तलाठी सांगतोय की सरपंच व पोलीस पाटील हजर असावेत, तर असं काही कायद्यात आहे का? कायद्यात एवढं आहे की तलाठ्याने खात्री करावी. आता खात्री करावी म्हणजे काय, हे याची झाडं आहेत का दुसऱ्याची झाडं दाखवतोय एवढा मुद्दा आहे. म्हणून तलाठी सांगत असेल की जेव्हा मी बघायला येईल त्यावेळी ह्या दोघांना हजर ठेवा. त्यामध्ये काही बिघडत नाही आहे की ते जर खरोखर यांची झाडं असतील तर त्यांनी हजर ठेवून त्यांना इंटिमेशन द्यायला सांगा त्याला तलाठी. अच्छा. एक प्रश्न आलाय की इनाम जमिनीची खरेदी विक्री करता येते का? काय काय? इनाम जमिनीची खरेदी विक्री करता येते. इनाम जमिनी पण काही शर्तींना अधीन राहून आहे, त्यामुळे त्याला शर्ती लिहिलेल्याच असतात इनाम जमिनींच्या बाबतीत. अशा जमिनींची पूर्व परवानगी घेऊन आणि सरकारची परवानगी घेतल्याशिवाय खरेदी विक्री करता येत नाही. अच्छा. योगेश शेलारांचा प्रश्न आहे की तहसीलदारांनी शेत जमिनीचे दावे किती कालावधीत निकाली काढावेत याच्यासाठी काही लिमिटेशन, काही मर्यादा आहे का? त्याला एकच मार्ग आहे की लवकरात लवकर आपल्या स्वतःच्या वकिलाला सांगितलं पाहिजे की केस आपल्या बाजूने संपुष्टात आणा लवकर. कारण त्या दोन्ही पार्टी जर तारखा मागत गेल्या तर ते तहसीलदारांना काय फरक पडत नाही, 10 वर्ष केस चालली तरी. त्यामुळे ज्याला न्यायामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी ताबडतोब आपलं रिटर्न म्हणणं लेखी म्हणणं दिलं पाहिजे, आणि समोरच्या पार्टीने दिले नाही तर त्याला दंड करायची पण मागणी केली पाहिजे. असं केल्यावरच लवकर केस संपेल. मिनिमम किती ऍग्रिकल्चरल लँड लागते NA करायसाठी, असा एक प्रश्न आला. आपण मगाशी जे सांगितलं तुकडेबंदी कायद्यामध्ये जी किमान मर्यादा दिली आहे, भात शेतीची 10 गुंठे जमीन, बागायतीची 20 गुंठे जमीन, जिरायताची 40 गुंठे जमीन असलेला माणूस शेतकरी आहे. मला वाटतं त्यांचं म्हणणं आहे की NA करायला किती जमीन? NA करायला सुद्धा काय होतं, जर समजा 3 गुंठ्याचा प्लॉट त्याला असं म्हणलो आपण, त्याचा लेआउट टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट मंजूर करत नाही, तेव्हा त्या बाजूच्या सगळ्या शेतकऱ्याचा लेआउट करून आणा तुम्ही. बिगर शेती करतानाच हा प्रश्न आहे की लोक काय करतात, 1.5 गुंठे 2 गुंठे 2 गुंठे शेत जमीन घेतात. तर खरं 2 गुंठे जमिनीचे आता व्यवहार नोंदवलेच जात नाही, आणि ही जमीन बिगर शेतीच्या प्लॉटच्या फॉर्म मध्ये असेल तर प्रश्न मिटला. पण शेत जमीन ही 2 गुंठेला ओळखतच नाही टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट. तेव्हा ते तुम्ही सगळ्या जमिनीचं लेआउट करून आणा, तर त्याला नंतर रस्ते कोणी द्यायचे असा प्रश्न होतो. समजा एखाद्या शेतकऱ्याने अर्धा एकर जमिनीतली 3 गुंठे जमीन खरेदी केली आहे, या 3 गुंठेचे बिगर शेतीला जेव्हा प्रकरण टाकतो त्यावेळी टाउन प्लॅनिंग ऑफिसर पहिल्यांदा विचारतो, या 3 गुंठेपर्यंत तुम्ही जाणार कसं, मला ते दाखवा. आता हे दुसऱ्याच्या जमिनीतून जायचं जे आहे ते कागदावर रस्ता दाखवलेला तर त्यांना मान्य नाही, तेव्हा आता ती जमीन विकत घ्या तुम्ही. म्हणजे 3 गुंठ्याच्या जमिनीसाठी 22 गुंठे जमीन विकत घ्यावी लागते. हा प्रॉब्लेम आहे ऍक्सेस बिगर शेतीसाठी. डॉक्टर रामदास बिटे यांचा प्रश्न आहे की 2 गावांची शिव ओढा असेल व एका गावाचे लोक समोरील गावाच्या लोकांना ओढा हद्दीवरून वाळू चोरायच्या उद्देशाने वहिवाटीस हरकत घेऊन त्रास देत असतील तर त्याच्या संदर्भात काय करता येईल? नाही, त्याला मनाई आदेश घेता येईल समोरच्या विरोधी पार्टीच्या गावाविरोध, काय प्रॉब्लेम नाही. यांना यायला बंदी घालावी, यांना रस्ता अडवायला बंदी करावी, असं एका दिवसामध्ये पण यांना मनाई आदेश मिळतील. अच्छा. पुढचा एक प्रश्न आलाय की जर शेत जमिनीवर एकत्र कुटुंब प्रमुख असेल तर वारसदारांचे नाव कसे लावायचे त्याच्यावर, आणि त्याच्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरावी लागते का? जमिनीची वारस नोंद करण्याबद्दल
ऍक्च्युली कुठल्याच प्रकारचं डॉक्युमेंट करायची गरज नाही. साधा वारसाचा अर्ज आणि प्रतिज्ञापत्र आणि वंशवेल लिहून द्यायला पाहिजे. त्यासाठी कुठलं डॉक्युमेंट करायची गरज नाही. जर बहिणीच्या हक्क सोडपत्राचा प्रश्न असेल तर मात्र रजिस्टर्ड हक्क सोडपत्र करावं लागेल आणि त्याला जी रजिस्ट्रेशन फी आहे ती आणि 50 ते 100 रुपयाचा आता त्यांनी फिक्स स्टॅम्प ड्युटी केली आहे. वाटप करत असताना 200 रुपयाची फिक्स स्टॅम्प ड्युटी पण ठेवली आहे. अच्छा. तर एक प्रश्न आलाय आपल्याकडे, एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीतून हायवे गेला आणि सरकारने गेलेल्या जमिनीच्या बदल्यात पैसे दिले, पण शेतकऱ्याला जेवढी जमीन गेली त्या बदल्यात तेवढीच जमीन मिळाली पाहिजे, तर अशा दुसरीकडे सरकार तशी जमीन देऊ शकतं, देतात? फक्त पुनर्वसन कायद्याखाली जमीन द्यायची कायद्यात तरतूद आहे. पुनर्वसन कायद्यामध्ये धरणग्रस्ताची सगळी जमीन धरणात बुडते त्यावेळी आपण पुनर्वसन कायदा सोडला तर दुसऱ्या कुठल्याच कायद्यामध्ये जमिनीला जमीन तरतूद नाही. जमिनीचे पैसे. अच्छा. गणेश लांडगेंचाच पुढचा प्रश्न आहे की वर्ग जमिनीच्या प्रकाराविषयी काही माहिती मिळू शकेल का? जमिनीचे शेतजमिनीच्या 3 प्रकारचे वर्ग आहेत. वर्ग 1 ची जमीन म्हणजे या जमिनीमध्ये पूर्वी कधीही सरकारचा काही हिस्सा नव्हता. 100% मालक खाजगी व्यक्ती आहे, त्याला म्हणायचं भोगवटादार वर्ग 1. वर्ग 2 म्हणजे कुठली ना कुठली तरी अट आहे या जमिनीला, कुठल्या तरी कंडिशनवर जमीन दिलेली आहे आणि या सगळ्यामध्ये बऱ्याच कॅटेगरी आहेत. 300 पेक्षा जास्त इनाम आहेत. देवस्थान इनाम आहे, कुलकर्णी वतन आहे, देशपांडे वतन आहे, पाटील वतन, अशी 300 वतनाच्या जमिनी, कायद्याखालची जमीन, कुळ कायद्याची जमीन, सरकारने दिलेली जमीन अशी आहे. वर्ग 3 मध्ये सरकारी भाडेपट्टाने दिलेली जमीन म्हणजे संस्थांना, एसटी महामंडळाला किंवा काही संस्थांना जमिनी सरकार देतं. त्यावेळी ती अट अशी असते की हे तुम्हाला तुमच्या संस्थेच्या कामाला दिली आहे, तुम्ही दुसऱ्या कामाला वापरू नका, असं असतं. एक प्रश्न आलाय की सर्वे नंबर चुकला असेल तर त्याच्याबद्दल काय करायला लागेल? सर्वे नंबर चुकला म्हणजे काय हे आधी समजून घ्यावं लागेल. त्यामुळे सर्वे नंबर फक्त हाताने लिहिताना तलाठ्याचा चुकला असता तर तहसीलदारांकडनं दुरुस्त होईल 155. जागेच्या व्हॅल्युएशनच्या संदर्भात एक प्रश्न आलाय की व्हॅल्युएशन किती आहे हे कुठे बघता येईल किंवा एरिया वाईज कसे त्याची माहिती काढता येईल? रेडी रेकनर हा आता प्रत्येक सब रजिस्ट्रार कार्यालयामध्ये असतो. पूर्ण कॉपी त्याची 100-200 रुपयात तुमच्याकडे येऊ शकते, अख्ख्या तालुक्याची सुद्धा. आता सॉफ्ट कॉपी मध्ये पण रेडी रेकनर मिळतो, ते जर घेतलं तर तुम्हाला जमीन. नंतर तिसरा पर्याय, सब रजिस्टरला अर्ज केला की माझ्या या जमिनीचे मूल्यांकन रेडी रेकनर प्रमाणे आज रोजी किती आहे ते मला लिहून द्यावे, तर ते लगेच एक दुपारी दाखला देतात की या गटाचं हे मूल्यांकन आहे, या गटाचं हे मूल्यांकन. अच्छा. एक प्रश्न आलाय मला की देवस्थान जमिनीवरून पिकवताना ऑनलाईन नाव दिसत नाही, तर त्याबद्दल काही ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन 7/12? ऑनलाईन 7/12 मध्ये चूक झाली असेल तर लेखी स्वरूपात पूर्वी जो 7/12 होता तो शब्द तिथे दिसत नसेल तर ती ताबडतोब प्रेक्षण करण्यासाठी अर्ज दिला पाहिजे आणि जुना 7/12 ची झेरॉक्स जोडली पाहिजे. एक प्रश्न आलाय की स्टॅम्प ड्युटी वाचवण्यासाठी बरेच लोक गव्हर्नमेंट रेट नुसार खरेदी खत करतात पण ऍक्च्युअली खरेदी जास्त रेटनी होते, यावर काही सोल्युशन आहे का? नाही, काय आहे, लोक व्यवहार एका रेटनी करतात आणि असे 2-3 वर्षाचे व्यवहार बघून सरकार रेडी रेकनर बदलतं. लोक सरकारच्या थोडे पुढे आहेत असं म्हणायला पाहिजे, पण हळूहळू तोच रेट आज मुंबईमध्ये काल पेपरमध्ये वाचला, मुंबईचे रेट कमी करावे लागले. काही ठिकाणी महाराष्ट्रात रेडी रेकनरचे रेट हा लोकांच्या व्यवहारापेक्षा जास्त आहेत आणि त्यामुळे उलट रेडी रेकनर फार जास्त वाढवणं हे फारसं चांगलं नाही. परंतु लोक ईर्षेमुळे जमीन मोक्याच्या ठिकाणी आहे म्हणून
किंवा कदाचित कॉर्नरला जमीन आहे म्हणून त्याची किंमत जास्त, अशा पद्धतीने लोक व्यवहार करतात. त्यामुळे सरकारचा जो रेट आहे तोच आता सार्वत्रिकरित्या मार्केट व्हॅल्यू म्हणून त्याच पद्धतीने लोकांनी व्यवहार करणं सोयीचं आहे. अच्छा, एक स्टॅम्प ड्युटीवरच पुन्हा प्रश्न आलाय, पण तो तुम्ही ऑलरेडी उत्तर दिलंय त्याचं. एक प्रश्न आलाय, पूर्वी आजोबांच्या काळात जमीन वाटप होताना 2 भावांमध्ये क्वालिटीनुसार कमी आणि जास्त अशी वाटणी झाली असेल आणि 7/12वर तशी नोंद झाली असेल, तर नंतर डिस्प्यूट किंवा काही लिगल ऍक्शन ह्याच्यावरती होऊ शकते का? मग त्यांना हे वाटप चॅलेंज करावं लागेल की हे गोष्ट काही बरोबर झाली नाही आणि हे समान न्यायाचं वाटप झालं नाही, असं त्यांना सिद्ध करावं लागेल कोर्टामध्ये जाऊन. अच्छा, रमाकांत म्हणून त्यांचा एक प्रश्न आलाय की 7/12वर नाव असेल आणि आता सेपरेट 7/12 करायचे असतील तर त्या नाव असलेल्या सर्वांना पुन्हा परमिशन घेणं आवश्यक आहे का? ह्याच्यासाठी काय प्रोसिजर? काय होतं, 7/12मध्ये जमिनीची दिशा लिहिलेली नसते. एका 7/12 3 नावं असतील तर त्या गटामध्ये 3 लोक मालक आहे, म्हणजे प्रॅक्टिकली प्रत्येक जमिनीच्या मातीच्या कणावर 3 नावं आहेत असं कायदा मानतो. त्यामुळे यातली जेव्हा तुम्ही म्हणता की नाही याच्यातले माझं एक पूर्वेची जमीन माझी आहे, तेवढी याची पूर्वेची आहे का नाही हे ठरवायचं कोणी? हे जे घरातलं वाटप आहे त्या दोघा जणांना विचारावं लागतं हे तुम्हाला मान्य आहे की नाही. कारण 7/12मध्ये मुळात हे त्यांनी जे आतमध्ये वाटण्या केल्या आहेत हे 7/12 आणि सरकारी रेकॉर्डला कुठेही नमूद नसतं. बऱ्यापैकी आता प्रश्न तेच रिपीट होत आहेत. इंदेकर साहेब, आपण पुढे जायचं आता का अजून लाईव्ह क्वेश्चन्स काही घ्यायचेत लोकांकडनं? काय म्हणणं आहे तुमचं? मला वाटतं आता असं करा तुम्ही की ज्यांना विचारायचे त्यांना ईमेल त्यांनी सांगितलेला आहे मग त्यांचा चॅट मध्ये, आणि त्या ईमेल त्यांना करत आताही त्यांना वर्षाला 500 ईमेल येतात. आता शेखर गायकवाड@yahoo.com असं त्याला ईमेल करा. आता त्यांना बरीच कामं असल्यामुळं पण ते उत्तर नक्की देतात आणि काही चार्ज नाही घेतात येतात ना त्याचे स्वेच्छेने. तर मला वाटतं ते केलं चांगलं होईल, कारण प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि फार प्रश्न आहेत. अशोक गोडके आलते आहेत का ते? त्यांना विचार आहे का नरेंद्र अशोक गोडके? हा, धन्यवाद सर. आज प्रश्नांची उत्तरं फार छान मिळालीत लोकांना. अजूनही खूप प्रश्न येत आहेत पण आपल्याला वेळेचं बंधन आहेच. तर मुळीक सरांनी सांगितलं तसं मेलवरती प्रश्न विचारावेत, त्यांची उत्तरं 100% मिळतील. आणि मी आता आदरणीय मुळीक सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं अध्यक्षीय भाषण सुरू करावं. धन्यवाद शेखरजी, गायकवाड साहेब, आणि धन्यवाद आदित्यजी. आता मला एखादं भाषण फार करायचं नाही आहे, फक्त त्यांचे आभार मानायचे एक भेडजबाबकरांचे की त्यांनी सगळ्या प्रश्नाला न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि ज्या लोकांनी हजर राहिले, कारण मला बरीच यादी दिसत आतातले काहींची उत्तर मिळाली काही नाही. आता जगदीश पाटणेंचे नाव दिसले मला, बऱ्याच लोकांचे आले. एक आहे की तुम्ही सर्वांनी जे जे मनातले प्रश्न आहेत, मी पहिलं माझा अशी विनंती आहे की त्यांच्या पुस्तकाचा सेट जे शेतकरी आहेत त्यांनी घ्यावा, दिला तो तुमच्या गावच्या लायब्ररीत घ्या, तुमच्याकडे घ्या, तो वाचावा. कारण काय की वकील इतक्या वेळ बोलला असता त्यांनी तासाला फी चार्ज केली असते. असं म्हणतात की कबूल शिबल दिवसाला 35 लाख घेतात, त्यांनी बरेचसे मुद्दे लागायचे सांगितले. तर माझ्यानं वाचावं आणि मग तुमच्या मनात जो प्रश्न आहे तो प्रश्नाचं उत्तर नसला तर त्यांना एक विचारावं, किंवा ते एक व्हेइकल म्हणतो आपण, वेबिनार वाहन आहे, फास्ट जायचं वाहन. आता नरेंद्र आणि जे काही केलं यांनी तर ते बघावं. हा माझं एक पहिलं म्हणणं आहे तुम्हाला.
आता ऑफिसला त्यांना भेटणारे बरेच असतात तसे, पण ईमेल हे सगळ्यात चांगला आहे. आणि व्हॉट्सअप ही माझ्या अनुभवाप्रमाणे ते बघतात, सगळं बघतात. त्यांनी सांगितलेलं पूर्ण वाचावं. आणि मला वाटतं की आजचा वेबिनार जो घेतला तो सर्वात चांगला आहे. आता माझा अनुभव आला तो, जे वेबिनार मी पक्षाची अटेंड केली काही, कारण इतक्या लोकांचे इंटरॅक्टिव्ह रिॲक्शन नव्हत्या. लोक येतात भरपूर, पण इंटरॅक्टिव्ह कमी असतं. मी लोकांच्या मनात किती प्रश्न आहेत त्याकरता कळालं. तर सुदैवानं आज ते घरातच आहेत त्यांच्या. एक आहे की याच्यावर तुम्ही सर्वांनी इतरांनी लक्षात घ्या आता, की कायदे आहेत म्हणून शेखरजी सगळं सांगतायत तुम्हाला, पण शेतकऱ्याला दर द्यावा असा कायदा कुठंच नाही बरं का. दुधाला 20 रुपये द्यावा, 30 रुपये द्यावा, त्यातले कायदा नाहीये. ज्वारीला किती दर द्यावा कायदा नाहीये, पण ज्वारी हे खाणाऱ्याला किती रुपयांनी घ्यावी गरीबाला, तर 1 रुपयाने, हा मात्र कायदा आहे तुमच्या माहिती करता. म्हणजे आता महामारी आली त्याचा कायदा नाही, इतकं नुकसान झालं त्याचा काही कायदा नाही. आता सप्टेंबरला पाऊस पडायला हे, आणि अजूनही मला वाटते हा परतीचा यायचा आहे, म्हणजे अजून पाऊस चालूच राहील. याकरता कुठलाही कायदा नाही आहे. व्यापाऱ्यांनी किती पैशाने जास्त घ्यावं पटीने, याला काही कायदा नाही आहे. तर न कायदे असल्यामुळे शेतीचं बरंच नुकसान झालेलं आहे. बँकांनी कर्ज दिलं नाही तर त्यांना काही शिक्षा नाही आहे. तर ती जी परदेशात असते, आम्ही म्हणत असतो, कारण भूमातेचं आमचं एक महत्वाचं वाक्य असं असते की इन्कम रिस्क मॅनेजमेंट जोपर्यंत शेतकऱ्याची होत नाही, कायद्यानं जोपर्यंत प्रत्येक गोष्टीला त्याला संरक्षण मिळत नाही, तर मला काही अमेरिकेत किंवा जगातल्या मी 34 देशात फिरलो की इतके वकील लागले दिसले नाहीत मला. अमेरिकेत तर तुम्हाला एका कागदावरती सगळ्या परवानगी असतात. आता आज बोललेले मग राहुल बघितले बोललेले मी, कारण त्यांचं जागिरीचा प्लॅन्ट आहे, त्यांना त्यांच्या शेतात करायचं असेल. आणि एकाने विचारलं ते इनाम जमिनीचं, त्यांना ओळखतो मी. अशा बऱ्याच लोकांनी त्यांचे त्यांचे प्रश्न विचारले. आता तुम्हाला कायद्याचं महत्व कळालं असेल. आणि जर शेखरजी म्हणतात त्याप्रमाणे जर एखादं काम सरकारी अधिकाऱ्याकडे झालं नाही तर तेही त्यांना इन्फॉर्म करा बरं का. मी स्वतः एका ठिकाणी केलं होतं, त्यांनी एक SMS केला आणि ते लगेच मार्गाला ताबडतोब काम लागलं, कारण त्यांना कायदेशीर त्याही गोष्टी माहिती आहेत. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सर्वात प्रामाणिक आहेत ते, म्हणजे भ्रष्टाचाराचा लवलेश नसलेला सध्याच्या काळामध्ये भांगेतलं तुळस असले म्हणजे आमचे शेखरजी आहेत आणि अतिशय अभ्यासू आहेत. आता मी भूमातेच्या वतीनं, आता ते भूमातेचे पार्टच आहेत खरं म्हणजे. आमच्या साप्ताहिकाचं एकेकाळात दिवाळी नाही तर आम्ही तिकीट चिकटून बसलो होतो, तेही शेखरजी बऱ्याच वेळ आमच्यावर करत होते. त्यामुळे वाटते 12 प्रांत असतील. तर तुम्ही फार चांगली माहिती दिली. मला वाटते कदाचित पुढे वकील सांगतील यांची पुस्तक लिहिण्यावर बंदी करा असं सांगतील, कारण बऱ्याच गोष्टी तुम्हालाच कळतील तुमचे कायदे. आणि ज्याप्रमाणे गीता आहे, ज्याप्रमाणे तुम्ही रामायण म्हणतात, ज्याप्रमाणे तुकारामाची गाथा आहे, त्याप्रमाणे शेखरजींच्या शेतीविषयीच्या कायद्याची एक तुमच्या घरात कुठतरी गाथेला तर ठेवा. आणि दररोज एखादं मंत्र किंवा एखादं पठण करतो त्याप्रमाणे थोडं थोडं समजून घ्या. त्यामुळे भविष्यातले बरेचसे तुमच्या वाटणीपासून ते शेजाऱ्याच्या रस्त्यावर पायवाट जाण्यापासून ते गाव जमिनीपर्यंत, NA करण्यापासून ते सरकारने अक्वायर केलं जमिनीपर्यंत, पुनर्वसनापासून तुम्हाला ते तुम्ही सैनिक असला अलोकेशन पर्यंत जे जे प्रश्न मनातले आहेत ते तुम्हाला त्यांचे वाचून सुटतील. आता बऱ्याच वेळा असं असतं की आम्ही बऱ्याच वेळा म्हणत असतो की लोक हनुमानाकडे जातात आणि त्याने लग्न केलं नाही म्हणतात मला आशीर्वाद दे. तर अनुभव घेतलेले नाही ना देवाने त्या. आता शेखर एक असे त्यांच्या जीवनामध्ये नोकरीच्या 33 वर्षामध्ये जे जे त्यांनी अनुभवलं ते कायद्यात त्यांनी पारखून घेतलं आणि शेतकऱ्यांच्या हिताचं आहे तेच त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. तसं उद्योजक मिलनना, विशेष म्हणजे आमच्या नरेंद्रना आमचं फार ते मला वाटतं आता 33 वर्ष आमच्याकडं
संपर्कात आहेत माझ्या अमेरिकेत आल्यापासून, पण अतिशय कष्टाळू आहेत ते, म्हणजे कारण पर्यावरणापासून ते आता शेतीपर्यंत झाले. आणि जे सर्व जे ऐकणारे होते, भाग घेणारे होते, आपण त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि याच्यानंतर पुढे जे चालू राहील, पण शेखरजी तुम्हाला, वंदनाताईंना, तुमच्या कन्येला, कारण त्यांना घरात ऐकावं लागलं असेल सगळं. आमच्या इथं आमच्या सौ ऐकत बसले बरं का घरात, आणि इथं आमच्या टीव्हीवरही लावून ठेवलं होतं. आता खरं मी कदाचित स्क्रीनही करेन याच्या पुढे, कारण सगळं, पण त्यात दिसत नाही असं हलवणी की प्रत्येकाचं, पण बघू. तर त्याच्यानं वेबिनार अतिशय यशस्वी झाला असं म्हणेन मी. शहरातले तुमच्या काही शंका असल्या, 1 गुंठ्याच्या 2 गुंठ्याच्या प्लॅट घेतल्या, रस्ते नाही, जे जे त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे खरेदीपासून सगळं. आणि आता मी तुम्हाला मगाशी प्रथम सांगितलं होतं की ते तसे आता सेक्रेटरी लेवलच्या किंवा थोडीशी वरी असतील त्याच्याकरता, बरेचसे सिनियर आहेत, आणि त्यांचं वाक्य आता बाबा वाक्यप्रमाणे अशापैकी घेतात. आणि सुदैवाने ते भूमाताचे चाहते आहेत. मी त्यांना एकदा धन्यवाद देतो, आणि ज्यांनी आयोजन केलं त्यांनाही, आणि सर्व ज्यांनी हे अटेंड केलं किंवा फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह चाललेलं आहे, त्यात 1000 लोक ऐकत असतात, तर त्यांनाही मी धन्यवाद देतो. तुम्ही सुरू करा नरेंद्र तुमचं पुढं. धन्यवाद सर. मी उद्योजक मिलनच्या दर्शना कवटकर मॅडम यांना विनंती करतो, त्यांनी आभार प्रदर्शनाचे कार्यक्रम करावे. हॅलो, नमस्कार सर. कायद्याचा एवढा क्लिष्ट विषय एवढ्या सोप्या खुशखुशीत उदाहरण देऊन तुम्ही आम्हाला समजावला, याबद्दल मी तुमचे आभार मानते. मुळीक सर, तुमच्या मार्गदर्शनाबद्दल बोलणं म्हणजे काय सांगावं. तुमच्यामुळेच हे सगळे कार्यक्रम होत आहेत, जे आपल्यासारख्या उद्योजकांना फायद्याचे होत आहेत. आणि आजचा कार्यक्रम ज्यांच्यामुळे झाला, फेसबुकवर सुद्धा लाईव्ह झालाय, त्या नरेंद्र शिंदेकर आणि आदित्य भेडसगावकरांना मी धन्यवाद मागते. गायकवाड सर, पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. आणि माझ्या मते आजचा प्रोग्राम हा इतका सुंदर झालाय सर, की मुळीक सर मी तुम्हाला खास एक मला जो मेसेज आला तो सांगते, की कोल्हापूरच्या एका मुलाला मी पाठवलेला, त्याने मला मुळीक सर आमच्या गावचे आहेत म्हणून अजून 10 मुलांना त्यांनी फेसबुकवर जॉईन केलंय. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. असे प्रोग्राम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे हाच आमचा उद्देश आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. शिंदेकर प्लीज. धन्यवाद. धन्यवाद. मी आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करू का? गुड गुड, चालेल. धन्यवाद गायकवाड साहेब, धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात. भूमाताचे काय बोलतोय कोण? चालेल, ओके. हो, धन्यवाद. धन्यवाद. आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. पुढच्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे, तो लवकरच आपल्या समोर येईल अशी मी सर्वांना सांगतो, आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.